पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करून जन्म मरणाचा फेरा चुकविणे असा आहे। जन्म मरणाचा फेरा चुकविणे हे जे फल आहे हे साधारणपणे सर्वांना अपेक्षित नसल्यामुळे हा ग्रंथ सर्वांसाठी नाही। या ग्रंथाचा उपयोग त्याच माणसांना आहे ज्या माणसांचं लक्ष जन्म मरणाचा फेरा चुकविण्याकडे आहे। बाकीच्या लोकांना याचा उपयोग नाही। त्यांना पुनरावृत्ती हवी आहे काही कारणाने, देवाची भक्ती करायला पाहिजे किंवा काही कारण काही असो, त्यांच्यासाठी हा विषय खरंच नाही। जन्म मरणाचा फेरा हा लक्षात घेतल्याशिवाय या फेऱ्यातून बाहेर पडावं असं कोणालाही वाटणं शक्य नाही। म्हणून पहिल्यांदा मुमुक्षत्व यावं लागतं। म्हणून अधिकारी लक्षणामध्ये मोक्षेच्छा हे एक अधिकारी लक्षण आहे। शमदम षट संपत्ती, वैराग्य, विवेक या लक्षणांसोबत मोक्षेच्छा हे चौथं आणि प्रमुख लक्षण मानलेलं आहे। आपल्याकडे जर विवेक नसेल, हे योग्य काय अयोग्य काय, चांगलं काय वाईट काय, अशा प्रकारे उच्च पातळीवरचा विवेक जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला या ग्रंथाचा अधिकार नाही। कारण की अधिकारी लक्षणामध्ये वेदांत ग्रंथाचे अधिकारी कोण किंवा वेदांत मार्गाचे अधिकारी कोण असा विचार करत असताना विवेक हा पहिल्यांदा असावाच लागतो। ज्याला कळतच नाही हे चांगलं आहे का वाईट आहे आणि कोणी सांगितलं तरी तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, अशा लोकांसाठी हा विषय अजिबात नाही। जरी तुम्ही या ठिकाणी येत असाल आणि हा विवेक तुमच्याकडे नसेल तर तुमचा या ग्रंथामध्ये प्रवेश होऊ शकत नाही। फक्त हा ग्रंथ कदाचित तुम्हाला बुद्धी चांगली असेल तर लक्षात राहील, त्याच्या पलीकडे काही होणार नाही। परंतु या ग्रंथाचं जे फल आहे ते जर अपेक्षित असेल तर विवेक आपल्यामध्ये हवा, त्या विवेकातून पुढे वैराग्य हवं, इहलोक ते परलोक भोगांविषयी उदासीनता असावी, त्यासाठी विवेक असावा, पुढे शमदम षट संपत्ती असावी आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून शरीरामध्ये मोक्ष इच्छा निर्माण व्हावी। असं जर असेल तरच आपल्याला या ग्रंथापर्यंत येता येईल। श्रवण हे अंतरंग साधनातलं एक महत्वाचं साधन आहे। आपणा सर्वांना हे माहीतच आहे। श्रवण हे अंतरंग साधनातलं पहिलं साधन आहे। परंतु श्रवणाचा अधिकारी मात्र कोण याविषयी जेव्हा प्रश्न येतो तेव्हा 18व्या अध्यायामध्ये इदम ते ना तपस्काय असं जे म्हणलेलं आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये, त्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर ज्याच्या शरीरामध्ये तप नाही आणि जो गुरुचा भक्त नाही त्याला श्रवणाची गरज नाही किंवा त्याला श्रवण इच्छा असून सुद्धा त्याला ते सांगू नये असा नियम आहे। इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन। जो गुरु भक्ती ढिला तो अंत्यजू वाळीला तैसा वाळी, या नियमाप्रमाणे आपल्याला या ग्रंथाचा अधिकार किंवा या ग्रंथाचा या म्हणजे वेदांत शास्त्रांच्या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा अधिकार आधी मिळवला पाहिजे आणि मग आपण या ग्रंथाचा अभ्यास करायला हवा। मुळात आपण हा जो अभ्यास सुरू केलेला आहे इथे किंवा आपण ज्या ज्या ठिकाणी श्री चैतन्य आश्रम
म्हणजे आणा महाराजांनी सुरू केलेला हा उद्भूत असलेला संप्रदाय, या संप्रदायामध्ये आपण आज ज्या ज्या ठिकाणी या विषयावर अभ्यास करतो त्या त्या ठिकाणी गर्दी वाढवणे हा आपला अजिबात हेतू नाही. एक मनुष्य असेल तरी चालेल, पण तो एक मनुष्य आपल्याला उद्धाराच्या दिशेने नेता आला पाहिजे किंवा त्याला आपला स्वतःचा उद्धार करून घेता आला पाहिजे. असाच आपला या श्री चैतन्य आश्रमाचा आणि या संप्रदायाचा हेतू आहे. म्हणून आपला संप्रदाय फार मोठा होऊन जगभर नाव व्हावं या हेतूने मी या व्यासपीठावर आरूढ झालेलो नाही किंवा मला त्यासाठी या व्यासपीठावर श्रीमद सद्गुरूंनी बसविलेलं नाही. आणि हेच तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवावं की आपण जगप्रसिद्ध होण्यासाठी हे करत नाही. जगामध्ये प्रसिद्धी मिळवणं हा आपला अजिबात हेतू कधीही नाही आणि पुढेही तो नसावा. मात्र आपला हेतू हा नक्कीच आहे की आपणापैकी जे कोणी सत्शिष्य असतील त्यांना या ग्रंथाचं जे फल आहे ते फल प्राप्त व्हावं, जेणेकरून आपला संप्रदाय इथेच फलीभूत झाला, आपला परमार्थ इथेच फलीभूत झाला असं आपल्याला ठरवता येईल. यासाठी आपणा सर्वांना तशी योग्य अशी बुद्धी तयार हो अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे येतो. आपला विषय जो सुरू आहे तो दृक् दृश्य असा जो 2 भाग त्यामध्ये विवेक करणे असा आहे. कारण दृक् म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय, यामध्ये काय फरक आहे का किंवा दोघे समानच आहेत काय, या सगळ्यांचाच विचार या ठिकाणी सुरू आहे. अनेक श्लोकांमधून त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 7व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. 6 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. इथून घरी गेल्यानंतरही तुम्ही यावर सदैव चिंतन करत असाल असं वाटतं. त्या चिंतनाच्या आधारानेच आपण 7व्या श्लोकाकडे आज इथे चिंतन करणार आहोत. छाया अहंकार योरैक्यम तप्ताय पिंडवन्मतम या पहिल्या चरणाचा आपण अभ्यास करतो आहोत. आणि या पहिल्या चरणामध्ये जो दृष्टांत सांगितलेला आहे त्याचा सिद्धांत पुढे दुसऱ्या चरणामध्ये आहे. तद अहंकार तादात्म्यात देहश्चैतन तामगात. पहिल्या चरणामध्ये जो दृष्टांत आहे तो दृष्टांत लोखंडाचा गोळा आणि उष्णता यांच्याशी संबंधित हा दृष्टांत आहे. आपणाला तो दृष्टांत आधीच माहीत असावा किंवा आपण कुठेतरी वाचलाही असेल. लोखंडाच्या गोळ्यामध्ये जेव्हा उष्णता प्रवेश करते तेव्हा काय होतं हा विचार आपण मागील चिंतनामध्ये करत होतो. लोखंडाचा गोळा जेव्हा उष्णतेचा स्वीकार करत नाही किंवा त्या लोखंडाच्या गोळ्यामध्ये जेव्हा उष्णता प्रवेश करत नाही तेव्हा त्या लोखंडाला आकार देणं हे फार कठीण काम आहे. परंतु जेव्हा त्या गोळ्याला उष्णता दिली जाते तेव्हा त्याला सहजच आकार देण्यात येतो. त्या गोळ्याला जेव्हा आकार देण्यात येतो तेव्हा उष्णतेला कुठल्याही प्रकारचा घाव बसत नाही. उष्णता ही गोळ्यामध्ये प्रवेश करते, त्या गोळ्याच्या आकाराची झाल्यासारखी वाटते. गोळ्याला कुठलाही प्रकारचा आकार दिला तरी उष्णतेला तो आकार जात नाही असं आपण मागे पाहिलेलं आहे. अशा रीतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विचार केलेला आहे. बरोबर. याच्या पुढे आपण काय विचार केला होता. अध्यास जो आहे हा अध्यास या ठिकाणी आपण विचार करत होतो. हा जो परस्पर गुणधर्मांची बदल किंवा अदलाबदल झाल्यासारखी वाटणं यालाच अध्यास असं म्हणतात. जेव्हा लोखंडाचा गोळा तापवला जातो तेव्हा त्या तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यामध्ये आणि त्या अग्नीमध्ये काय झालं याचा विचार आपण मागे केलेला आहे. लोखंडाचा गोळा कधीही लालबुंद नसतो, पण अग्नी जेव्हा प्रवेश करेल तेव्हा तो गोळा लोखंडाचा गोळा वाटतच नाही, तो अग्नीचा गोळा वाटतो. म्हणजे लोखंड दिसतच नाही, दिसतं काय, अग्नी. आणि अग्नीचे जे काही गुणधर्म म्हणजे प्रकाशमान किंवा उष्णता हे सगळे गुणधर्म त्या लोखंडाच्या ठिकाणी येतात. आणि लोखंडाचे जे काही गुणधर्म आहेत, उदाहरणार्थ आकार, गोळा असेल तर
गोळ्यासारखा आकार, सळई असेल तर सळईसारखा आकार. तो जो आकार आहे तो उष्णतेला आल्यासारखा वाटतो, अग्नीला आल्यासारखा वाटतो. म्हणजे आता या दोन्ही भागांचा विचार केला, एक भाग अग्नी एक भाग लोखंड, या दोघांचाही जर विचार केला तर याचे काही गुणधर्म इकडे जात आहेत, याचे काही गुणधर्म इकडे येत आहेत. सगळेच येतील असंही नाही, परंतु काही गुणधर्म इकडे येतात, अग्नीचे गोळ्याकडे लोखंडाच्या आणि लोखंडाच्या गोळ्याचे अग्नीकडे. असे गुणधर्म परस्पर गुणधर्मांचा एकमेकावर आरोप होतो. आरोप होतो म्हणजे काय? आरोप का म्हणायचं? आरोप असा शब्द का वापरण्यात येतोय? आरोप म्हणजेच भ्रम. आरोप हा खरा असतो का नसतो? आरोप हा खरा नसतो. आरोप ही शंका आहे. आरोप म्हणजे शंका, खरं नाहीये ते. कदाचित खरंही असेल पण सध्या तरी काय आहे, ती शंका आहे, म्हणून त्याला आरोप म्हटलं जातं. म्हणजे लोखंडाचा गोळा प्रकाशमान आहे असं वाटणं हा आरोप आहे त्याच्यावर, कारण तो खराच प्रकाशमान आहे का नाही ही शंका आहे. म्हणून कारण दिसतो तो दिसतो प्रकाशमान, तो दिसतो लालबुंद, पण तो लालबुंद नाही हे आता आपल्याला माहित आहे. परंतु एकदम एखाद्या नवीन माणसाला जर दाखवलं तर तो काय म्हणेल? तो म्हणेल का लोखंडाचा गोळा आहे तो? जसं सूर्य इथून जर बघितला पृथ्वीवरून तर सूर्य म्हणजे काय वाटतो? प्रकाशमान असा एक गोळा वाटतो, पण नक्की काय आहे इथून लक्षात येत नाही. नुसतं प्रकाशमान एवढं लक्षात येतं. तसंच एखाद्याला जर आपण लोखंडाचा गोळा लांबून दाखवला एकदम लालबुंद तापलेला, तर तो लोखंडाचा गोळा आहे का नाही हे काय लक्षात येणार नाही. नक्की काय आहे त्याला लक्षात येणार नाही. म्हणून त्याला आरोप असं म्हणतात. आरोप, भ्रम, अध्यास हे समानार्थी शब्द आहे शास्त्रामध्ये. अध्यारोप, अध्यारोप. आता आरोप शब्दाच्या आधी अध्या असा शब्द जर लावला तर अधिष्ठानावर आरोप असा त्याचा अर्थ होतो. अध्यारोप आणि अपवाद असे शास्त्रामध्ये शब्द दिसतात. तर अध्यारोप म्हणजे अधिष्ठानावर आरोप करणं, याला म्हणतात अध्यारोप. आधी अधिक आरोप असा शब्द आहे तो. त्यामुळे आधी या शब्दाने अधिष्ठानाची माहिती मिळते आणि आरोप म्हणजे जसं आपण आता विचार केला त्याप्रमाणे आरोप. छाया अहंकार योरैकम, छाया आणि अहंकार यांचं ऐक्य. पहिल्या चरणाचा पूर्वार्ध. छाया आणि अहंकार यांचं ऐक्य कसं आहे तर तप्ताय पिंडवन मतम यांच्याप्रमाणे आहे. अन्योन्याध्यास. अन्योन्य म्हणजे याचा त्याच्यावर त्याचा याच्यावर जो आरोप होतो. म्हणजे दोन माणसं उभे आहेत. आता दोन माणसांपैकी नक्की कोणी वस्तू पळवली, चोरली ही लक्षात येत नाही. मग तिसरा मनुष्य एक निवाडा करायला येतो. आता तो म्हणतो की याने चोरली का याने चोरली, मग हा म्हणतो याने चोरली आणि हा म्हणतो याने चोरली. म्हणजे हा याच्यावर आरोप करतो, हा याच्यावर आरोप करतो. म्हणजे दोघंही परस्परांवर आरोप करतात. याचा आरोप त्याच्या होतो, त्याचा आरोप त्याच्या होतो. नक्की काय माहित नाही, नाही का? नक्की काय माहित नाही. मग जो त्रयस्थ मनुष्य आहे त्याला काय होतं? त्याला संभ्रम निर्माण होतो, त्याला होतो भ्रम. त्रयस्थाला भ्रम तयार होतो. तिसऱ्याला, त्या दोघांपैकी एकाला नक्की माहित आहे, नाही दोघांनाही माहित आहे की नक्की कोणी चोरी केली आहे. यालाही माहिती आहे, यालाही माहित आहे. याला माहिती आहे चोरी कोणी केली, याला माहिती आहे चोरी कोणी केली. ज्याने चोरलंय त्याला माहिती आहे मी चोरलंय, आणि ज्याने चोरलेलं नाही त्याला माहिती आहे मी नाहीच चोरलेलं. म्हणजे हा जो विषय आहे एकमेकांवर आरोप आहे. पण पाहणाऱ्याची दृष्टीने जर बघितलं तर काय? पाहणाऱ्यांच्या दृष्टीने मात्र ती दोघाही ठिकाणामध्ये नक्की हा का की हा असा भ्रम आहे. भ्रम म्हणजे भ्रम कोणाला असतो? आरोपित पदार्थाला भ्रम नसतो. आरोपित पदार्थाला भ्रम आहे का? त्या दोघांपैकी कोणाला भ्रम आहे का? कोणालाही भ्रम नाहीये. दोघंही शाणे आहेत. दोघंही शाणे आहेत, दोघांना भ्रम नाही. भ्रम कोणाला? तिसऱ्याला आहे. बरोबर. हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे. अन्योन्य अध्यास. आता अन्योन्य अध्यास जो आहे तो समजण्यासाठी हा दृष्टांत आपण जर लक्षात घेतला तर आपल्याला इथे सोपं जाईल. छाया आणि अहंकार. छाया म्हणजे कोण? चिद. चिद चिद नाही, चिद आभास. चिदाभास. चिदाभास हा भाग आहे एक. चिद नाहीये. कोण आहे? चिदाभास हा एक आहे.
आणि दुसरं कोण आहे? अहंकार. दुसरं कोण आहे? अहंकार. इथे अहंकार हा कोण आहे? प्रतिनिधी आहे. कोणाचा? अंतःकरणाचा प्रतिनिधी आहे तो. अहंकार हा शब्द फक्त अंतःकरणाचा प्रतिनिधी आहे. अहंकारामध्ये बुद्धी पण आहे, अहंकारामध्ये मन आहे, अहंकारामध्ये चित्त आहे, अहंकारामध्ये अंतःकरण पण आहे. म्हणजे अंतःकरणाचे एकूण सगळेच भाग, म्हणजे पाच धरा किंवा 4 धरा, 3 धरा, 2 धरा, 1 धरा, किती धरा, पण अंतःकरणाचा जो सगळा भाग आहे तो सगळाच इथे अहंकार शब्दामध्ये आहे. पण अहंकार का घेतला याचा आपण मागे विचार थोडासा केलेला आहे. म्हणजे आपण संगती लावण्यासाठी केला, तसाच धरायचा असा काही हट्ट आपला मुळातच नाही. हा फक्त अभ्यासासाठी आपण तसा विषय घेतो आहोत. अहंकार आणि दुसरं एक कोण आहे? एक कोण आहे? चिदाभास. हे दोघे जण आहेत, चिदाभास आणि अहंकार. आता अहंकाराचा आरोप कोणावर आहे आणि चिदाभासाचा आरोप कोणावर आहे? हा म्हणतो तू आणि तो म्हणतो तू. हा झाला अन्योन्य अध्यास. आणि आता या दोघांमध्ये आपण आहेत का असा प्रश्न आहे. कारण अन्योन्य अध्यासामध्ये बरेच लोकांचं काय होत आहे, बरेच म्हणजे जवळजवळ सगळ्यांचं, ते एक आपण धरतात आणि दुसरा जड पदार्थ, आपण चेतन आणि दुसरा जड असं धरतात. परंतु मी तुम्हाला जो दृष्टांत समजावून सांगितलाय त्याप्रमाणे तुम्हाला नक्की लक्षात यायला हवं की या ठिकाणी अन्योन्य अध्यासामध्ये एक आहे चिदाभास आणि दुसरा आहे अहंकार. आणि या आपण चिदाभास आहोत का अहंकार आहोत? कोण आहोत आपण? आपण कोण आहोत? तुम्ही चिदाभास आहात का अहंकार आहात? कोण आहात तुम्ही? कोण आहात नक्की? चिदाभास आहात का अहंकार आहात? अजून तिथपर्यंत यायचंय. आम्ही राम देशपांडे आहोत, आम्ही स्त्री आहोत, आम्ही पुरुष आहोत, आम्ही चांगले आहोत, वाईट आहोत, असले काहीतरी आम्ही आहोत. आम्ही कुठे आला चिदाभास आणि अहंकार? इथे अजून आलेलोच नाही. प्रत्यक्षात जर आपण इथपर्यंत आलेलेच नसाल तर फारच कठीण आहे. कोण आहोत आपण? चिदाभास का अहंकार? का कोणीच नाही आपण? आहेत का आपण कोणी? कोण आहेत आपण? कोण आहात आपण? कोणीच नाही आपण. माझा एकदम प्रश्न एकदम सोपा आहे. सोपा आहे का नाही प्रश्न? चिदाभास आहोत का अहंकारात असा माझा प्रश्न आहे. पण तुम्ही इदम अहम वगैरे सगळं वेगळ्या प्रक्रियेने तिकडेच याल. तुम्ही उत्तर तेच सांगाल मला माहिती आहे, पण गरज नाही. ह्या दोन पैकी एक सांगा. चिदाभास आहात का अहंकारात? का नाहीत तेवढं सांगा. हे नाही आम्ही. मग नाहीत तर कोण आहात हा प्रश्न तयार होतो. कमी सांगतो काय हे कळतच नाहीये. मी काय सांगतोयच कळत नाही. कानाला बरं वाटतंय, कानाला बरं वाटतंय एवढंच आहे काय? गोडवा वाटतोय कानाला, असं असेल तर काही ना असं होऊ शकतं ना की कानाला बरं वाटतं. महाराज काहीतरी सांगतात, जरा 2-4 एकदम चांगले अवघड शब्द कळतात किंवा ऐकायला तरी मिळतात कळत नसले तरी. असं जर असेल तर काय उपयोग नाही. अभ्यास करा. अभ्यास जर केला तर उपयोग आहे. अभ्यास पाहिजे, अभ्यास. आणि सायास करून अभ्यास पाहिजे. नुसता अभ्यास नाही उपयोग, सायास करून. सहजच आपली प्रवृत्ती संसारामध्ये आहे. आपल्याला संसार करण्यासाठी प्रयत्न करायची गरज नाहीये. आपली अडचण कुठे आहे? संसार करण्यासाठी प्रयत्न लागत नाही, कारण अनंत जन्म संसार करत आलोय म्हणून संसार सहज आहे. परमार्थ करण्यासाठी मात्र प्रयत्न करावा लागतो, कारण परमार्थ सहज नाहीये, कारण अनंत जन्म परमार्थ केलेला नाहीये. म्हणून प्रयत्नपूर्वक परमार्थ करावा लागतो. आपोमत म्हणजे आपलं सुकृत असेल तर होईल ह्या भ्रमात राहू नका. सुकृत आधी नाही तर आता निर्माण करावं लागेल, नाही का? आधी जर पारड्यात काही नाहीये तर आता कुठून तरी कसं तरी निर्माण करावं लागेल. विहिरीला पाणीच नाहीये समजा, म्हणून रडत बसला तर विहिरीत पाणीच नाही, आता काय करणार? पोहऱ्यात कुठून घ्यावं? तर रडून उपयोग नाही, त्याला खाली खडक फोडला पाहिजे, तिथला विहीर खोल खोदली पाहिजे, मग पाणी लागेल, मग पोहऱ्यात घेता येईल ना, नाही तर नुसतं रडत बसला विहिरीत पाणी नाही आता पोहऱ्यात कुठून घेऊ, तसा उपयोग नाही. एका प्रश्नाचं उत्तर सांगितलं तर महाराजांनी किती ऐकवलं, नाही का? उत्तर दिलं तरी ऐकवतो. हा, म्हणून कसं हे ऐकायचं, त्यामुळे तेवढ्या वेळापर्यंत कान बंद करायचे, तेवढ्या वेळापर्यंत काही म्हणायचंच नाही, हे की नाही? दुसरा माणूस आहे, तिसरा तुम्ही, आम्ही म्हणजे बहुवचन वापरतो.
आम्ही आदरार्थी वापरतो. तिसरा आम्ही म्हणजे चिदाभास आणि अहंकार यांना जाणणारा तिसरा माणूस आहे. आता बरेच लोकांनी कॉपी करते तुमचं. शब्दाने कळणं आणि पक्क कळणं म्हणजे अनुभव काही हो, आता मी दुसराच आहे असं वाटण्यात फरक असतो. बरेच लोक वाचून अभ्यास करून त्यांना वाटेल की नाही आम्ही हे दोघं आम्ही नाही वाटत, आम्ही तिसराच कोणीच. प्रत्यक्षात तसं असणं आणि फक्त वाचून किंवा विचार करून तसं तर्क लढवणं यात फरक असतो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. म्हणजे त्याच्यातून आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. तुझ्या पुढचं कुठलं? दोघाला जाणणार आहे, चिदाभासाला जाणणार आहे, अहंकाराला जाणणार आहे. चिदाभास आणि अहंकार यांना जाणणारा मी आहे, हे उत्तर बरोबर आहे. कारण आपण तो साक्षी भाव या रीतीने करतो. कारण दृग्दृश्य विवेकामध्ये साक्षी भाव हाच महत्वाचा आहे, त्याचाच आपला विषय आहे खरा. परंतु त्याला जाणणारे आपण आहोत, तर नक्की जाणणारा कोण आहे हा मोठा प्रश्न आहे. पण त्याचं उत्तर आपण त्याचा अभ्यास नाही करणार आहे आपण. आता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आपण त्याला त्या दोघांनाही जाणणारा मी आहे. पण असं ऐकलं म्हणजे तुम्ही जाणणारे झाले असं कोणी समजू नका. कारण बऱ्याच वेळा काय होतं, लोक तसे लगेच हा चला आपण आता देशपांडे म्हटले की त्याला जाणणारा मी, मग चला आपण पण त्याची, ते काय मोठे एकटेच लागून गेलेत, आम्ही पण तोच आहे, असं असं वाटण्याचा अर्थ नसतो. लक्षात, आपल्याला त्या तिथपर्यंत जायचंय. आपण जिथे आहोत तिथून तिथपर्यंत जायचंय. चिदाभास आणि अहंकार या दोघांमध्ये परस्पर जो संबंध आहे त्याचा इथे अभ्यास आहे. त्यामुळे त्याला जाणणारा कोण असा विचार इथे सध्या नाहीच आहे. त्यामुळे त्याचा विचार आपण करणार नाही. ज्याप्रमाणे लोखंडाचा गोळा आणि अग्नी यांचं ऐक्य होतं, त्याप्रमाणे छाया आणि अहंकार यांचं ऐक्य होतं असं इथे लिहिलेलं आहे. छाया अहंकार योर ऐक्यम म्हणजे या दोघांचं ऐक्य होतं. कसं होतं? तप्ताय पिंडवन्मतम, तापलेल्या लोखंडाप्रमाणे. सगळ्यांनाच माप असतं. आमच्या कॉलेजमध्ये पण असं शिकवता मध्ये 2-3 पोरांचे फोन वाजतात, कधी वाचतात. तर काय आता फोन साधी गोष्ट झाली ती, तर विशेष काय नाही. मग मी मुलांना सांगत असतो, पूर्वी कसं होतं की ते रिंगटोन ऐकवण्यासाठी लोक वाजवायचे असे रिंगटोन, कुठला रिंगटोन. आता काय ते रिंगटोनचं पण एवढं काही क्रेज राहिली नाही. क्रेज म्हणजे वेडेपणा राहिलेलं नाही. त्यामुळे तर काय मोबाईलचं चालू करून ठेवायचं आहे, चिंतनाला येताना आधीच त्याचा आवाज बंद करून टाकायचा आहे की नाही. असो, साध्या साध्या गोष्टी जर ह्या व्यवहारात कसं जागवायचं, मला तर बरेच वेळा असंच वाटतं की व्यवहारात कसं जागवावं हे शिकावं लागणार आहे. बरेच वेळा असं वाटतं. म्हणजे आपण उदाहरणार्थ टॉयलेटला चाललो तर जाताना आतमध्ये लाईट लावायचं कळतं, पण बाहेर आल्यानंतर लाईट विझवायचं कळत नाही. आपण ताट जेवायला घेतो, जेवायला घेताना ताट खातो, कसं आहे भरपूर खातो, पोट भरेपर्यंत ढेकर देपर्यंत खायचं कळतं, पण ताटाच्या बाजूला सांडलेलं उचलावं हे कळत नाही. स्वतःचं ताट उचलून कमीत कमी बेसिनमध्ये ठेवायची लाज वाटते. आता हे काही शिकवण्याच्या गोष्टी आहेत का? चिंतनाला आलं तर आपला मोबाईल पाहायला एकदा बघावा की आपला मोबाईल स्विच ऑफ किंवा सायलेंट मोडला आहे का नाही, नाही का? साधं इतकी साधी साधी गणित आहेत, पण ते नाही लक्षात राहतात. बुद्धी नाही असं नाही, सगळं आहे, बुद्धी आहे. मग एवढी जर बुद्धीच नाहीये तर त्याला वेदांताची बुद्धी कुठं यायची? ते हे तर काय कळणार नाही त्याला. ज्याला एवढ्या साध्या साध्या गोष्टी माहीत नाहीत त्यांना वेदांत शिकून काय उपयोग नाही. आधी प्रपंच करा नीट. आधी हे प्रपंच आहे, काय म्हणतात, आपलं ताट व्यवस्थित आपण ठेवावं, आपलं खरकट आपण उचलावं, याला प्रपंच नेटका करणं असं म्हणतात, आहे की नाही. म्हणजे आता बऱ्याच गोष्टी ह्या शिकवायला लागतील, ते शिकवता राहिलं तर वेदांत शिकवता यायचं, आहे की नाही. असं हे शिका, हे पण करा आधी नीट. हे सगळं नीट करून या. घरात व्यवस्थित नीट नेटकं ठेवा, पसारा करून ठेवू नये, आहे की नाही. नाही तर हे पडलंय तिकडे, ते पडलंय तिकडे, सगळा घरात गोंधळ. आता हे काय शिकवण्याच्या गोष्टी आहेत का? जाऊ द्या. असो, तप्ताय पिंडवन्मतम आपल्याला अभ्यास करायचा आहे. छाया म्हणजे चिदाभास आणि ऐक्य कशाशी? अहंकाराशी. चिदाभास आणि अहंकारांचं ऐक्य आहे. कसं आहे? लोखंडाचा गोळा आणि अग्नी. जेव्हा लोखंडामध्ये अग्नी प्रवेश करतो तेव्हा अग्नी आणि लोखंडाचा गोळा वेगळे वाटत नाही, ते एकच म्हणजे ऐक्य वाटतं. ऐक्य या शब्दावर आपण विचार करत होतो, नाही केलं? ऐक्य म्हणजे एकी. ऐक्य म्हणजे काय? एकी. एकी केव्हा म्हणतात?
जेव्हा लोखंडाचा गोळा आणि अग्नी एकत्र येतात तेव्हा एकी म्हणतात त्याला. पण ती एकी कशी असते? दोन असतात पण दिसतात एक, तेव्हा म्हणतात त्याला एकी, ऐक्य, एकता. दोन आहेत, 2 3 4 5 6 पण वाटतात एक. आपण याचा विचार केलेला आहे थोडा. दृष्टांत मी तुम्हाला बरेच सांगितलेले आहेत एकीचे, आहे की नाही? नवरा बायको दिसतात दोन पण असतात एक. जर खरे चांगले नवरा बायको असतील तर दोघं दिसतात दोन पण असतात एकच. कुटुंब, एक कुटुंब, घरात असतात 5 माणसं पण दिसतात 5 पण असतात एकच. एक गाव, गावात अनेक लोक दिसतात पण असतो तो एकच गाव. एक मोठा देश, त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत पण सगळे मिळून एक, ठीक आहे ना? हम सब भारतीय एक है, की नाही? असं म्हणतात ना, आम्ही सगळे एक आहोत. आता असं म्हटलं आपल्याला असं कसं एक आहोत? पण आपण म्हणतो ना आम्ही सगळे एक आहोत. आम्ही 50 लोक एक आहोत. आता 50 एक कसे असतील? पण त्यामध्ये एक शब्दाचा अर्थ काय? एकी आहे, ऐक्य आहे त्यांचं. मग ऐक्य जेव्हा होतं तेव्हा याचे आरोप त्याच्यावर, त्याचे आरोप त्याच्यावर व्हायला पाहिजेत. आम्ही सगळे 10 लोक एक ब्राह्मण आहोत असं म्हणलं म्हणजे काय झालं? सगळ्यांचे गुण काय आहेत? एक आहेत, समान झालेत, समान आहेत. जेव्हा गुण समान होतात, उदाहरण म्हणून गुण घेऊ आपण, गुण समान होतात तेव्हा त्याचे एक असतात. उदाहरणार्थ हे 10 लोक ब्राह्मण आहेत म्हणजे एकच आहेत असं म्हटलं म्हणजे काय झालं? हे एका जातीचे आहेत, एका वर्णाचे आहेत, एक. म्हणजे यांची ब्राह्मण ही जात किंवा ब्राह्मण हा वर्ण एक आहे. इथे एकी कशामुळे झाली आहे? वर्ण. या 10 स्त्रिया एक आहेत म्हणजे स्त्री या जातीच्या आहेत. हे 10 पुरुष आहेत म्हणजे हे 10 पुरुष एकच पुरुष या जातीचे आहेत. तर याप्रमाणे कुठला तरी एखादा धर्म किंवा एखादा गुण त्यांची एकी घडवत असतो, बरोबर ना? एकी केव्हा होत असते? सगळे भारतात राहतात म्हणजे भारत या देशात राहतात म्हणजे भारतीय आहेत आणि सगळेच भारतीय आहेत म्हणजे याचा हा सुद्धा भारतीय, हा सुद्धा भारतीय, हा सुद्धा भारतीय, म्हणून हे एक घडले. म्हणजे भारतीय हे त्यांच्या एकीला कारण आहे. पण त्याच्यातला एखादा जर आपण श्रीलंकातला आणला तर तो श्रीलंकाचा आहे त्यामुळे तो भारतीय नाही, म्हणून तिथे एकी नाही. आता हा वेगळा आहे यांच्यापासून, ठीक आहे? मग त्याला जर भारतीय करायचं असेल तर त्याला भारतीय केल्यानंतर एकी होईल, तिथपर्यंत एकी नाही, दोन वेगवेगळे आहेत. तो भारतीय झाला पाहिजे. तो भारतीय झाला म्हणजे जसं अमेरिकेत गेला तिथलं ग्रीन कार्ड मिळालं म्हणजे तो अमेरिकन झाला, तो आता भारतीय नाही. मग त्या देशाशी तो एकरूप झाला म्हणजे तिथले गुणधर्म त्याने काय करायला लागतात? घ्यावे लागतात. तसं या नियमाप्रमाणे जेव्हा एकी व्हायची असते तेव्हा ज्याच्याशी एकी करायची त्याचे गुणधर्म काय करावे लागतात? अमेरिकेशी एक व्हायचे तर अमेरिकेचे गुणधर्म ज्या कारणाने अमेरिकन होईल ते स्वीकारावं लागतं, नाही का? ते स्वीकारलं की तो त्याच्याशी एकरूप होतो. या ठिकाणी 2 पदार्थ आहेत. एक पदार्थ आहे अग्नी आणि दुसरा पदार्थ आहे लोखंड. आता यांच्यामध्ये जर ऐक्य घडवायचं असेल तर काय करावं लागेल? परस्पर गुणधर्मांचा स्वीकार झाला तर खरी एकी होत असते. अमेरिकेत गेला, अमेरिकेचं ग्रीन कार्ड हा घ्यायला तयार आहे म्हणजे तो अमेरिकन व्हायला तयार आहे, पण अमेरिका म्हणते नाही मी तुला अमेरिकन करूनच घेणार नाही. मग चालेल काय? म्हणजे अमेरिकेचा त्याने स्वीकार करावा आणि त्याचा अमेरिकेने स्वीकार करावा तेव्हा ऐक्य होईल. परस्पर जर स्वीकार झाला तरच ऐक्य होत असत, नाहीतर ऐक्य होत नाही. दगडाची पाण्यामध्ये भिजण्याची इच्छा आहे पण पाणी दगडाला पाण्यामध्ये भिजून घेतच नाही, मग ऐक्य होत नाही, ठीक आहे? रंगाला पाण्यामध्ये एकरूप होण्याची इच्छा आहे आणि पाण्याला सुद्धा रंगाला आपल्याशी एकरूप करून घेण्याची इच्छा आहे, म्हणून रंगामध्ये आणि पाण्यामध्ये एकरूप होतं, एकरूपत्व साधतं. एकरूपपणा त्यांच्यामध्ये केव्हा येतो? दोघांनी स्वीकार करायला लागतो, दोघांच्या बाजूने व्हावं लागतं. तसंच अग्नीने लोखंडामध्ये प्रवेश करण्याची इच्छा ठेवली पण लोखंड म्हणतो नाही मी तुला प्रवेशच करू देत नाही, तर तो लोखंडाचा गोळा
अग्नीसारखा लाल बुंद दिसेल का? दिसणार नाही, नाही का? का दिसेल? दिसणारच नाही. का दिसेल? नाही दिसणार. का नाही दिसणार? कारण अग्नीला तो प्रवेश करू देत नसेल तर. पण तो अग्नीला प्रवेश करू देतो, म्हणून काय होतं, तो लाल बुंद जो गोळा दिसतो तो आपल्याला दिसतोय ऐक्य झाल्यामुळे. अग्नीचा लोखंडामध्ये प्रवेश करण्याचा भाव आहे आणि लोखंडाचा सुद्धा अग्नीला प्रवेश करून घेण्याचा भाव आहे. मग जेव्हा असं होतं तेव्हा परस्पर देवाणघेवाण व्हायला लागते. परस्पर देवाणघेवाण झाली नाही तर ऐक्य होत नाही. नवऱ्याने बायकोचं ऐकलं, बायकोने नवऱ्याचं ऐकलं, दोघांनी जर एकमेकाचं ऐकलं तर दोघांचं ऐक्य राहतं. त्यातलं एकाने ऐकलं आणि एकाने नाही ऐकलं तर ऐक्य राहत नाही. ऐक्य राहत नाही. ऐक्य केव्हा होईल? याने त्यांचं ऐकावं, त्याने त्यांचं ऐकावं. पण बऱ्याच वेळा काय होतं, वाद केव्हा होतो? दोघांपैकी एकाने ऐकलं नाही तर वाद होतो, नाही की नाही? दोघांनी एकमेकाचं ऐकलं की ऐक्य राहतं. जसं लोखंडामध्ये लोखंड आहे, घन लोखंड, त्याच्यामध्ये पाण्याने ऐक्य करायचं ठरवलं आणि पाणी गेलं लोखंडाकडे. पाणी म्हणतं मी लोखंडात प्रवेश करणार, पण लोखंड म्हणतं मी घेणार नाही. मग तेव्हा काय होतं? काय होत असतं? धडक, म्हणजे वाद होतो. आणि मग एकतर लोखंड पुढे जाईल, लोखंड वाहत जाईल, किंवा पाण्याला परत माघारी फिरावं लागेल. आपण ठरवलं आता भिंतीमध्ये एकरूप व्हायचं. भिंत आणि आपण एकरूप व्हायचं ठरवलं आणि गेलो आपण कुठे? भिंतीकडे डोकं घेऊन. आधी डोक्यातून प्रवेश करू असं ठरवलं. भिंतीमधून भिंतीशी एकरूप व्हायचं आहे म्हणून डोकं घेऊन गेलो आणि भिंतीत एकरूप व्हायला लागलो. तर भिंत म्हणेल हा चल ये, आपण एकरूप होईल का? काय होईल मग? दोन पैकी एकच होईल. एकतर डोकं फुटेल नाही तर भिंत पडेल, नाही का? म्हणजे एकतर भिंतीला मार बसेल नाही तर आपल्याला मार बसेल, म्हणजे ऐक्य होणार नाही. त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष, नवरा आणि बायको. नवऱ्याने बायकोला काहीतरी सांगितलं, बायकोने स्वीकारलंच नाही तर काय होईल? एकतर नवऱ्याला मार बसेल नाहीतर एकतर, अशी शक्यता कमी असते, एकतर बायकोला. कारण हे शाणे जास्त असतात, नवरे म्हणजे शहाणा, बायको म्हणजे मूर्ख, असं चित्र सर्वत्र दिसतं. असं काही नसतं खरं, नाही तसं, पण असं आहे. तर एकतर हिला मार बसेल किंवा एकतर याला मार बसेल. आता उलट धरू, आता बायकोने नवऱ्याला काहीतरी सांगितलं, आताही काय होईल? काहीतरी म्हणजे उदाहरण सांगू, काय सांगितलं सोन्याची नथ करायची. आता काय होईल? आता एकतर हो म्हटलं तर ऐक्य, नाही म्हटलं तर वाद, आहे की नाही? ऐक्य नाही. आणि आपल्याला नक्कीच माहिती आहे की आपलं ऐक्य काही टिकत नाही आपलं. जेवढं टिकलंय ते कसं आहे? ऐक्य झालंय का, हा महत्वाचा प्रश्न आहे. संसार दिसतात लोकांचे 60-60 वर्ष झालेले. 60 वर्ष नसेल कोणी, 50 वर्ष, 40 वर्ष, 30 वर्ष असे संसार दिसतात, पण ऐक्य दिसत नाही. काय आहेत ऐक्य? 40 वर्षाचा संसार, 30 वर्षाचा संसार, ऐक्य अजिबात नाही. 10% लोकांचं असेल जगामध्ये. जगात 10% किंवा 1% असेल खरं तर. 10% म्हणजे वाढून सांगितले 9%. 10% लोकांचं जगामध्ये खरं ऐक्य असेल, असेलही, पण बाकीच्यांचं ऐक्य नाही. नुसता काय आहे? वाद आहे, वाद, आहे की नाही? असो. आणि नंतर सवय पडल्यामुळे ऐक्य झाल्यासारखं वाटतं. म्हणजे दगडाचा एखादा तुकडा तेलात पडलेलाच असेल, दगडाचा तुकडा तेलात पडलाय, ऐक्य झालंय का? पण वाटतं ऐक्य. बरं, तिथंच पडून येतो, कुठं? किंवा पाण्यात. तर बाहेर जर काढला तर त्याला शेवाळ वगैरे आल्यासारखं, तो पण ओला झाल्यासारखा, तेलामुळे किंवा पाण्यामुळे काय वाटतं? ओला झाल्यासारखा वाटतो. दगड कधीही ओला होत नसतो, न तेलाने ना पाण्याने, पण तो वाटतो. कधीही दगडाचं आणि पाण्याचं ऐक्य होत नाही. का होतं? होतच नाही. केरोसिन, तेल, गोडे तेल असो कुठलंही असो, यांचं आणि दगडाचं कधी ऐक्य होत नाही, पण वाटेल बराच वेळ ठेवल्यामुळे, आहे की नाही? म्हणजे तेलामध्ये पडलेला दगड बाहेर काढला आणि त्याच्यातून जर तेल गळायला लागलं तर असं कोणी समजू नये दगडातून तेल पडायला लागलं. म्हणजे दगड तेल पिला होता
असं कोणी समजू नाही की नाही. कुठं तेल ओततात माहिती तुम्हाला, त्याला मारुतीला दगडावर तेल ओततात. का ओततात ते त्यांचं त्यांनाच माहिती, पण ओततात. तर काही तेलाशी एकरूप होत नाही किंवा पाण्याशी काही एकरूप होत नाही दगड. ऐक्य होतं का मग? नाही. असो, ऐक्य या शब्दाची माहिती आपण मागील वेळेसही केली होती, आता पुन्हा त्याचा थोडासा विचार केला. ऐक्य होण्यासाठी काय लागतं? परस्पर काय होते? परस्पर देवाणघेवाण व्हावी लागते तरच ऐक्य होते. म्हणजे याने त्याला त्याचं काय दिलं पाहिजे, त्याने त्याला काय दिलं पाहिजे, मग जमतं. ठीक आहे. याने याचा स्वीकार करावा, याने याचा स्वीकार करावा, मग ऐक्य. याने याचा स्वीकार, याने याचा स्वीकार, दोघांनी एकमेकाचा स्वीकार केला की झाला ऐक्य. बरोबर. ऐक्य या शब्दामध्ये असं दिसतं. आता अग्नी आणि लोखंड याच्यामध्ये याने याला काहीतरी दिलं पाहिजे, त्याने त्याला काहीतरी दिलं पाहिजे. याने याचं स्वीकारलं पाहिजे, त्याने त्याचं स्वीकारलं पाहिजे. अग्नीचा स्वीकार म्हणजे त्या उष्णतेचा स्वीकार लोखंड करतं का नाही? उष्णतेचा स्वीकार लोखंड करतं आणि लोखंडाचा आकार अग्नी धारण करतं. बरोबर का नाही? म्हणून एकमेकांचा ते स्वीकार करतात, म्हणून त्यांचं ऐक्य होतं. मग त्याचं ऐक्य झाल्यानंतर काय झालं? ऐक्य झाल्यानंतर लोखंड दिसतच नाही, लोखंडाचं अस्तित्वच संपतं. दिसतं कोणाचं अस्तित्व? अग्नीचं. लाल बुंद उष्णता असं दिसतं. पण जरा विचार केला तर उष्णता कुठे अशी गोल असते काय? मग हे कोणाचं अस्तित्व आहे? आकार. त्याला जो आकार आला ते अस्तित्व कोणाचं आहे? ते लोखंडाचं आहे. म्हणजे उष्णता लाल बुंद रूपाने, उष्णता रूपाने अग्नीचं अस्तित्व आहे आणि आकार रूपाने लोखंडाचं अस्तित्व. म्हणजे दोघं आपलं अस्तित्व ठेवतात तसंच. पण ऐक्य कसं घडलं हे लक्षात या ठिकाणी घेण्यासारखं आहे. या ठिकाणी अग्नीने लोखंडात प्रवेश केला, लोखंडाने अग्नीला आपला आकार दिला. पण या परस्पर संबंधामध्ये आरोप कुठे काय झालाय? आरोप काय झाला? अग्नीवर आकाराचा आरोप आहे. जो अग्नीला आकार नसतोच, तो वाटला पाहिजे, कळलं पाहिजे. अग्नीवर कसला आरोप आहे? आकार. आरोप का म्हणावं? शंका आहे म्हणून. नाही हा तुम्ही निर्णय सांगताय. आरोप केव्हा म्हणावा? शंका. नाही म्हटलं की मग निर्णय झाला ना. शंका आहे तिथे की असेल का नसेल म्हणून. तर अग्नीवर आकाराचा आरोप आणि लोखंडावर अग्नीचा, उष्णतेचा आरोप आहे. एकमेकावर एकमेकाचा आरोप आहे. पण त्यांनी मात्र स्वीकार केलेला आहे आधी. मग आरोप करणारा कोण आहे? शंका आली कोणाला? शंका दोघांना नाहीच आहे. त्यांचं तर ऐक्य आहे. त्यांना कशाला शंका येते? त्यांनी ऐक्य करून बसलेत, त्यांना शंका नाहीच आहे. महाराजांना शंका आहे तुम्ही नवरा बायको आहेत का नाही. महाराज सांगतात तुम्ही नवरा आहेत का बायको आहे का नाही शोधा. त्यांना कुठे शंका आहे? त्यांनी तर बँडबाजा लावून उरकलेलं आहे. त्यांना शंकाच नाहीये. साधू संतांकडे गेले की साधू संत सांगतात तुम्ही खरेच नवरा बायको आहेत काय, खरंच तुम्ही हे शरीर आहात काय, असं विचार करा. हे त्यांना शंका आली. आम्हाला तर शंका नव्हतीच, नाही का. अग्नीला आणि लोखंडाला शंका नाही, पाहणाऱ्याला शंका आहे. हा आकार आहे का अग्नी आहे, म्हणजे उष्णता आहे. ही तिसऱ्याला शंका आहे. आणि तिसऱ्याला शंका असावी, नाही का. तिसऱ्याला शंका असावी. दोघांना शंका जर असती तर ऐक्यच झालं नसतं. त्याचप्रमाणे चिदाभास आणि अहंकार या दोघांनाही शंका नाही. या दोघांनाही काय शंकाच नाहीये त्यांना. खरं विचार केला तर त्या दोघांना काही शंका नाही. त्या दोघांनी एकमेकांमध्ये ऐक्य का केलंय? मग एकमेकांमध्ये ऐक्य झालं तर ज्याप्रमाणे अग्नी आणि लोखंड यामध्ये परस्पर गुण यांचं देवाणघेवाण होते, त्याचप्रमाणे इथे सुद्धा काहीतरी झालं पाहिजे. चिदाभासाने आपले काहीतरी गुण अहंकाराला दिले पाहिजे, अहंकाराने आपले काहीतरी गुण याला दिले पाहिजेत. सगळेच द्यायला पाहिजे असं गरजेचं नाही, परंतु जेवढे काही देवाणघेवाण होईल त्यामुळे ऐक्य झाल्यासारखं वाटेल. आता त्यांचं जर ऐक्य झालं तर ते कशाला शंका घेत बसतील, ठीक आहे. पैसा आणि आपण यांचं ऐक्य असतं. पैशाचं आपलं, पैशाला आपल्याकडे यावं वाटतं, आपल्याला पैशाच्या जवळ वाटतं, नाही का. पैसा आपल्याकडे येतो का नाही, किती येऊ द्या, प्रमाण किती असू द्या, पण पैसा आपल्याकडे येतो आणि आपल्याला पैसा हवा असा असतो. पैसा आपल्याकडे येतो आणि आपल्यालाही पैसा पाहिजे म्हणून ऐक्य होतं पैशाचं नाव वित्त.
प्रमाण किती असो, 1 लाख आहे का 10 लाख आहे त्याचा किंमत पण येतो है ना. तर हे ऐक्य जे आहे काय आहे, मग दोघांपैकी कोणाला शंका नसते. मग महाराजांना शंका येते. महाराज म्हणतात अरे पैसा म्हणजे काय आपलं जीवन नाहीये, पैसा हे काय खरं नाही आपलं. आपण पैशाला जगणं समजत असतो. वित्त याला आपण काय समजतो, आपलं जगणं वित्तासाठी आहे, काहींचं पुत्रासाठी आहे. वित्त आणि पुत्र आणि कलत्र म्हणजे वित्त पुत्र कलत्र हे जे आहेत हे सगळे काय आहेत, आपलं आहेत असं वाटतं आपल्याला. मग महाराज सांगतात मग त्यांच्याशी ऐक्य आहे आपलं, आपल्याला शंका कुठे आहे काय. म्हणजे महाराज जर म्हटले हे की हे नातेवाईक तुमचे अजिबात नाही, तर तुम्ही काय म्हणाल, आम्हाला तर कधीच शंका नाही. तुम्हीच शंका निर्माण केली, तुम्हीच शंका निर्माण करता, तुम्हीच उत्तर शोधताय, तुमचं तुम्हीच बघा ना, आम्हाला कशाला सांगताय, नाही का. असं दिसतं. साधू संत शंका काढतात, त्यांनाच शंका आहे. आपल्याला शंका नाही. ही माझी आई आहे, शंका आहे का काही नाही. हा माझा बाप आहे, ही माझी मुलं आहेत, हे माझं वित्त आहे, हा माझा परिवार आहे, हे सगळं जे आहे हे माझं आहे नव्हे मीच आहे, असं जे आपल्याला वाटतंय याबद्दल आपल्याला शंकाच नाहीये. शंका कोणी काढली, आपण आळंदीला जायला लागलो, चुकून महाराज भेटले, किंवा आपण चुकून कुठेतरी कर्मधर्म संयोगाने आपली गाठभेट झाली कोणाची तरी, एखाद्या साधू संतांची, किंवा त्यांचं शास्त्र हाताला लागलं आणि मग त्यांनी शंका निर्माण केली होती, ती मग आपण म्हणतोय अरे शंका आहे बरं का. आणि आपण शेवटपर्यंत मरेपर्यंत म्हणणार शंका कोणाला आहे. वागण्यात आपल्या काय दिसेल, महाराजांना शंका आहे, साधू संतांना शंका आहे, आपल्याला काय घेणं नाही, त्यांचं ते सोडवतील ना शंका, नाही का. हे जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत काही खरं. तर शंका कुठे आहे, चिदाभासाला शंका आहे का अहंकाराला शंका आहे का तिसऱ्याच कोणाला तरी शंका आहे. तिसऱ्यालाच कोणाला तरी शंका असेल तर जरा कठीण आहे. म्हणून पहिल्यांदा विचार करताना तिसऱ्याला शंका नसावी, या दोघांपैकी कोणाला तरी शंका निर्माण व्हावी, मग खरा परमार्थ सुरू होतो. आणि म्हणून शास्त्रामध्ये चिदाभासाला शंका निर्माण व्हावी असं सांगितलेलं आहे. आधी उत्तर तुम्ही जे दिलंय त्याला मी नाही म्हटलेलं नाही, ते बरोबरच आहे, पण ते नंतर आहे. सुरुवातीला मात्र काय, शंका कोणाला निर्माण व्हावी, तिसऱ्याने आठवण करून द्यावी. साधू संतांनी सांगावं की अरे बाबा हे सगळं तुझे जे ज्याच्याशी ऐक्य पावलायस त्याच्याशी तुझं ऐक्य आहे का बघ नक्की खरंच. अशी शंका तिसऱ्याने निर्माण केली, ते निघून गेले, त्यांचा विषय संपला. आता कोणाला शंका निर्माण व्हावी, याला निर्माण व्हावी शंका. त्याचप्रमाणे या ठिकाणी चिदाभास आणि अहंकार यापैकी कोणाला शंका निर्माण व्हावी, एकतर अहंकाराला शंका निर्माण व्हावी किंवा चिदाभासाला शंका निर्माण. चिदाभासाला शंका निर्माण झाली तरी चालते, अहंकाराला शंका निर्माण झाली तरी चालते. अहंकाराला शंका निर्माण झाली तर त्याने विचार करावा की चिदाभासाचा आपला काही संबंध आहे काय, आणि चिदाभासाला जर शंका निर्माण झाली तर त्याने विचार करावा या अहंकाराशी आपला काय संबंध आहे की नाही, काय संबंध आहे आपला, असं कोणी विचार करावा, या दोघांपैकी एकाने विचार करावा. त्यातलं त्यात अहंकाराने जरी, कारण सुरुवातीला अहंकारानेच करावं लागतं, मग पुढे चिदाभासाने करावं लागतं. तर चिदाभासाने शंका निर्माण करावे की माझे जे गुण आहेत ते काय आहेत, आणि या अहंकारामध्ये असलेले काय गुण आहेत, त्या अहंकारातल्या गुणाचा माझा काय संबंध आहे काय, त्याचे जे काही धर्म आहेत ते मी स्वतःच्या डोक्यावर जे घेतोय त्याचा माझा काय संबंध आहे, असं कोणी विचार करायला पाहिजे. म्हणून चिदाभासाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. चिदाभास आणि अहंकार, छाया आणि अहंकार यांचं ऐक्य आहे कसं, तप्त झालेल्या लोखंडाच्या गोळ्याप्रमाणे, अग्निरूप झालेल्या लोखंडाच्या गोळ्याप्रमाणे यांचं दोघांचं ऐक्य आहे. चिदाभासाचं जे काही गुण असतील हे सगळे अहंकाराशी एकरूप झालेले आहेत. अहंकार असल्यामुळे पुढे ते स्थूल देहाशी सुद्धा एकरूप झालेले आहेत. म्हणून स्थूल देह हा खरा वाटतो, हे खरं वाटतं आपल्याला. काय वाटतं, सत्य वाटतं. तुम्ही स्वतःला खोटे समजतात का खरे समजत आहात, तुम्ही खरे आहात का खोटे आहात, तुम्ही आहात का नाहीत पहिले सांगा. आहेत, तुम्ही सगळेजण आहात का, आहे. कोण म्हणेल मी नाहीये, आपण आहे का, इथे बसले तुम्ही सगळेजण आहात का, नाही आहात, तुम्ही आहात. इथे तुम्ही आहात असं जे तुम्ही म्हणताय ते कोणाला म्हणताय, कोणाला म्हणतात, कोणाला म्हणतात मी आहे इथे, शरीराला. शरीराच्या असण्याला आपण आपलं असणं समजतोय,
म्हणजे शरीराचा जो आकार आहे त्याला आपण काय झालोय, आपलं स्वतःचं स्वरूप समजू लागलेलो आहे. आणि म्हणून आपण आपलं अस्तित्व त्याच्याशी एकरूप करून आहे असं म्हणतो. मी आहे असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा अस्तित्व जे आहेपणा जो आहे तो आहे खरा चिदाभासाचा. अस्तित्व हा जो धर्म आहे हा चिदाभासाचा आहे. आणि बसलेला कोण आहे, ते शरीर आहे. मी बसलेलो आहे. काय हे वाक्य सांगू, मी बसलेलो आहे. यातलं बसलेलं कोण आहे, शरीर. आणि आहे कोण आहे, आहे जो आहे तो चिदाभास आहे. मी त्रयस्थ आहे. मीच इथं अजून संबंध आलेला नाही. काय बसलेलं शरीर आहे आणि आहे कोण आहे, चिदाभास आहे. चिदाभासाचं अस्तित्व आहे त्यामध्ये. चिदाभास जो आहे हा चिदाभास, या चिदाभासाचं आणि शरीराचं ऐक्य असल्यामुळे मीच बसलोय असं वाटतंय. ठीक आहे, कोण बसल्यासारखं वाटतंय. पण असं आपल्याला फरक जाणवतोय का वेगवेगळा, की हे शरीर वेगळं आहे आणि मी वेगळा आहे, म्हणजे आहे वेगळा आहे, अस्तित्व मात्र असलेला तो वेगळा आणि हे शरीर वेगळं, असं काही जाणवतंय का, असं वेगवेगळं जाणवतंय का. नाही. लोखंडाचा गोळा तापलेला असताना अग्नी आणि लोखंड वेगळं वाटणारच नाहीये. लोखंडाचा गोळा जेव्हा तापवलेला असतो तेव्हा अग्नी आणि गोळा हे वेगवेगळे वाटतात का, ते एकच वाटतात. काही केलं, किती बुद्धी लावली तरी काय वाटतात, एकच वाटतात. फार विचार केला शहाण्या माणसाने तरच त्याला कळतं की जरी एक वाटतायत तरी वेगळेत. ठीक आहे. आता व्यवहारातला अग्नी आणि लोखंडाचा दृष्टांत जो आहे, हे जे उदाहरण आहे हे आपल्याला परिचयाचं असल्यामुळे आपल्याला माहित आहे की अग्नी आणि लोखंड हे वेगवेगळेच आहेत. काय आहेत, वेगवेगळेच आहेत. लोखंडाला कितीही घाव घातले तरी सुद्धा अग्नीला लागतच नाही, नाही का. म्हणजे त्याच्यामध्ये कितीही कुठल्याही प्रकारची प्रक्रिया आपण केली तरी अग्नीला त्याचा काही दोष लागत नाही, हे आपल्याला चांगलं माहित आहे. पण हे कसं आहे की उदाहरण आपल्याला परिचयाचं असल्यामुळे आहे. पण इथे काय आहे, इथे शरीर आणि आतमध्ये अहंकार. आता अहंकार आणि चिदाभास यांचं ऐक्य आहे, पण हे ऐक्य इतकं पक्क आहे की त्यामध्ये जी भिन्नत्व आहे, म्हणजे वेगवेगळेपणा आहे, तो आपल्याला लक्षातच येत नाही. लोखंडाचं दृष्टांत देण्याचं कारण काय आहे ते आपल्याला माहित आहे, म्हणून परिचयाचा दृष्टांत आहे, म्हणून त्याच्याप्रमाणे इकडं बघण्याची बुद्धी निर्माण करायची आहे. ज्याप्रमाणे लोखंड आणि अग्नीचं ऐक्य आहे त्याप्रमाणे, तसं तिथे जे आपण पाहतो त्याप्रमाणे आपल्याला अहंकार आणि चिदाभास यांचं ऐक्य आहे हे बघण्याची काय झाली पाहिजे, बुद्धी निर्माण करायची आहे. ती अशी काही एकाएकी तयार नाही होणार आहे. पुन्हा पुन्हा त्याच्यावर विचार केल्यानंतर ते लक्षात येईल. एकदम काय अशी बुद्धी एकदम विस्फोट होऊन तयार नाही होणार आहे, अशी तयार होणार नाही. त्याला आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा 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 त्याचा विचार करायला पाहिजे. असं काय, तो चिदाभास जो आहे तो चिदाभास आणि अहंकार यांचं ऐक्य असं आहे की अहंकार आणि चिदाभास याला वेगळं करूच शकत नाही. आता अहंकाराचे गुणधर्म काय, अहंकारामध्ये काय असतं, शोक, हर्ष, भय, क्रोध, लोभ, मोह, स्पृहा, दया, अहंकारस्य दृश्यन्ते, जन्म, मृत्यू, हे सगळं जे आहे हे अहंकाराच्या ठिकाणी आहे. त्या अहंकाराच्याच पोटातून हे सगळे तयार झालेले आहेत. त्या अहंकारातूनच पुढे स्थूल शरीर तयार झालेलं आहे. कारण की मागील चिंतनात आपण जो विचार केला की जसा अहंकार असेल तसं शरीर तयार करावं लागतं. कुत्र्याचा अहंकार असेल तर कुत्र्याचं शरीर, वाघाचा अहंकार असेल तर वाघाचं शरीर, देवाचा अहंकार असेल तर देवाचं शरीर मिळतं. अहंकार जसा होईल तसं पुढचं शरीर मिळतं. म्हणजे शरीर असो किंवा सूक्ष्म धर्म म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह हे सगळे असो, हे काही जरी असलं तरी हे अहंकाराचे धर्म आहेत. आणि ते सगळेच धर्म या चिदाभासावर आल्यासारखे वाटतात. चिदाभास त्याचा स्वीकार करतो. चिदाभास म्हणतो मी क्रोधी आहे, मला क्रोध येतो, क्रोधिष्ट आहे, मला राग येतो, मी दयाळू माणूस आहे. मी कोण आहे, दयाळू माणूस आहे. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे. हे सगळं जे आपण म्हणतोय हे त्याचे धर्म आपण घेतोय कोणावर, चिदाभासावर. बोलणारा कोण आहे, चिदाभास. मी स्त्री आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा अहंकारामुळे निर्माण झालेलं जे स्थूल शरीर आहे, अहंकारामुळे निर्माण झालेलं स्थूल, कारण अहंकारामुळे शरीर मिळतं हे आपण मागे विचार केलेला आहे. जसा अहंकार तसं शरीर.
मग स्त्रीचं शरीर आहे किंवा पुरुषाचं शरीर आहे, तर स्त्री किंवा पुरुष ते काय म्हणतात, मी पुरुष आहे. आता जेव्हा मी पुरुष आहे असं म्हणतात, तेव्हा पुरुष हे शरीर, ह्या पुरुष शरीराशी तादात्म्य कोण पावतं? चिदाभास. चिदाभास त्याच्याशी तादात्म्य पावतो आणि चिदाभास तादात्म्य पाहून काय म्हणतो, त्याचे धर्म स्वतःवर घेतो आणि तो म्हणतो मी कोण आहे? मी पुरुष आहे. मी पुरुष आहे असं आपण जेव्हा म्हणतो किंवा मी स्त्री असं जेव्हा म्हणतो, तेव्हा हा चिदाभास बोलत असतो, पण तो धर्म कोणाचा घेतो? अहंकाराचा धर्म घेतो. अहंकाराचा जो देह आहे, तो देह, त्या देहाचा जो धर्म आहे तो धर्म माझाच आहे असं तो समजतो. तो शरीर हा धर्म चिदाभासाचा नाहीये. बरं, मी दयाळू आहे असं जेव्हा म्हणतो, तो दयाळूपणा हा त्या चिदाभासाचा धर्मच नाहीये. तो धर्म त्या अहंकाराचा आहे. मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, हे सगळे धर्म, फक्त दुःखीच नाही, मी सुखी आहे हे सुद्धा, हा सुद्धा धर्म त्या अहंकाराचा आहे. आपण प्रयत्न काय करतोय? तुम्ही काय प्रयत्न करताय रात्रंदिवस? कसला प्रयत्न करताय रात्रंदिवस? परमार्थासाठी. परमार्थामध्ये परमार्थ करणारे सगळे जे लोक आहेत त्यांचा प्रयत्न कशासाठी सुरू आहे? संसार करणाऱ्या माणसाचा तर विचारच नाही. जे परमार्थात आलेच नाही त्यांचा विषय नाही. परंतु जे परमार्थ करतायत ते लोक तरी काय करतायत? ते लोक काय करतायत? एकतर दुःखी असले तर सुख मिळवण्याचा प्रयत्न करतायत आणि पापी असले तर पुण्यवान होण्याचा प्रयत्न करतायत. दुःखी सुखी होण्याचा प्रयत्न करतो. दुःख हा धर्म कोणाचा आहे? अहंकाराचा आहे. तो त्याचा गुण आहे. आणि सुख हा धर्म कोणाचा आहे? तो सुद्धा अहंकाराचा धर्म आहे. पापी हा धर्म कोणाचा आहे? पाप अहंकाराचा धर्म. आणि पुण्य अहंकाराचा धर्म आहे तो. मग हा पापी जो असतो तो पुण्यवान होण्याच्या मार्गामध्ये प्रयत्न करतो आणि 99% लोक असा परमार्थ करतायत. म्हणून सगळे लोक हाच विचार करतात की पुण्यवान होणे म्हणजे परमार्थ, सुख मिळणं म्हणजे परमार्थ. म्हणून लोक इथे आल्यानंतर श्रवण केल्यानंतर जर सुख मिळत नसेल ते म्हणतात ते काय महाराज उपयोगाचं आहे आपल्याला? सुख मिळतच नाही ना काही. मुळात पाप काय आणि पुण्य काय, शुभ काय आणि अशुभ काय, हे जे धर्म आहेत हे धर्म अहंकाराचे आहेत. ते अहंकाराचे धर्म चिदाभासावर आपण आरोपित करतो आणि म्हणतो मी पुण्यवान आहे. जो पापी असतो तो आतमधल्या आतमध्ये म्हणतो मी पापी आहे, पापी आहे. आतमध्ये म्हणतो कोण? चिदाभास. तो म्हणजे कोण म्हणतो? चिदाभास. तुम्ही आतल्या आत म्हणता आपण पाप केलेला आहे आणि पुण्य केलं असेल तर म्हणतो, ओरडून सांगतो मी पुण्यवान आहे. पाप तुम्ही हळूच आतल्यात जरी बोलले तरी पापाचा भोग होणार आहे. आणि ओरडून ओरडून पुण्यवान आहे पुण्यवान आहे असं सांगितलं तर जेवढा पुण्याचा भोग आहे तेवढाच होणार आहे, जास्त नाही होणार आहे. आलं लक्षात? म्हणजे काय असं कमी जास्त नाही होणार, जेवढा आहे तेवढंच होईल. पण दोन्ही सुख काय आणि दुःख काय हे दोन्ही अहंकाराचे धर्म. पाप पुण्य शुभ अशुभ हे सगळे द्वंद्व धर्म आतमध्ये जे आहेत हे सगळे कोणाचे आहेत? अहंकाराचे धर्म आहेत. आणि हे अहंकाराचे धर्म आपण कोणाच्या डोक्यावर घेतोय? स्वतःच्या. पाहे पा पुढीलांचे ओझे जरी आपल्या माथा घ्यायचे तरी सांग का न दाटीजे धनुर्धरा. तैसी शुभ अशुभ कर्मे निफजती या प्रकृती धर्मे. प्रकृती म्हणजे ही अहंकार. या मूर्ख प्रकृती म्हणजे अष्टप्रकृतीमध्ये कोण आहे? अहंकार आहे. म्हणून ही प्रकृती. प्रकृती धर्मे निफजती या प्रकृती धर्मे ती मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे. हा मतिभ्रम आहे. आणि हा काय? भ्रम म्हणजे अध्यास. तुमची बुद्धी आउट आहे. काय? परमार्थामध्ये बुद्धी आउट झालेली आहे म्हणून तुम्ही असं म्हणताय. ते मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकाराधी आरूढ. कशावर आरूढ झालाय तो? अहंकाराधी आरूढ. एक देशी मूढ तया परमार्थ हा गुढ उकलावा ना. म्हणून हा परमार्थ त्या लोकांसाठी अजिबात नाही. तुम्ही त्यांच्यामध्ये असाल तर तुमच्यासाठी हा परमार्थ अजिबात नाही. पुण्यवान होण्यासाठी परमार्थ करू नका, मग पापी होण्यासाठी करा का? लागो नेदी पाप पुण्य अंगा. दोन्हीचा संबंध नाही. इथपर्यंत जायचंय, गेलो नाही आपण. काही लोक लगेच म्हणतात चला आता पाप पुण्यातीच आपण वाटेल ते करा. हा झाला मूर्खपणा. काही लोक लगेच तिकडे पटकन उडी मारतात, आहे की नाही? फोर व्हीलर एखादी गाडी दिसली मी टू व्हीलर चाललंय ते म्हणतील का महाराजासोबत जाऊन? नाही. फोर व्हीलर जर चांगली असेल त्याच्यात उडी मारणार का नाही?
चांगलं तिकडे दिसतं तिकडे माणूस लगेच कम्फर्ट झोन म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. कम्फर्ट झोन बरं वाटतं लगेच तिकडे, हे की नाही. सहज प्रवृत्ती आहे जीवाची. कम्फर्ट झोन मध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. खरं काय हे लक्षात घ्या. खरं काय हे लक्षात घ्या. अख्खं जग जरी तुमच्या विरुद्ध आलं तरी सुद्धा खरं काय हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल महाराजांच्या नको नादी लागायला, सगळं जग त्यांच्या विरोधात गेलंय, त्याला किंमत नाही. अख्खं जग जरी आपल्या विरोधात गेलं तरी त्याला किंमत नाही. खरं काय याला किंमत आहे. पाप काय आणि पुण्य काय कोणाला माहिती आहे काय पाप पुण्य, नाही का. मुळात पाप काय आणि पुण्य काय हा तर फारच दुर्दैव अत्यंत घसरणीचा विषय आहे. मुळात पाप आणि पुण्याचा अहंकाराचा संबंध आहे. चिदाभासाचा त्याचा संबंधच नाहीये काही. हे शिकण्यासाठी वेदांत शास्त्र आहे. मग हे पाप का हे पुण्य तुम्ही कसं ठरवताय. महाराज जरा पापी दिसतात, थोडे काहीतरी गडबड करतात वाटतं, शिवे देतात लोकांना, फार पैसा गोळा करतायत, मोठमोठे आश्रम बांधलेत. आज जगामध्ये जे महाराजांविषयी गैरसमज पसरतात लोक. दुसरी गोष्ट, असतील खरंच तसे तर ते जर अधिकारी नसतील तर नरकाला जातील ना. तुम्ही कशाला चिंता करताय त्याची. बऱ्याचशा लोकांचं काय जगामध्ये काय सुरू आहे, महाराज महाराज म्हणतात पैसा गोळा करतायत फार, महाराज महाराज म्हणतात मोठमोठ्या गाड्यांमधून फिरतायत. आता खरंच ते नसतील महाराज तर ते नरकाला जातील ना. तुम्ही त्याची चिंता का करता, नाही का. दुसऱ्यावर चिखल फेकल्याने आपण पवित्र थोडी होणार आहे, नाही का. दुसऱ्याचे दोष दाखवून आपले दोष संपणार थोडीच आहेत. तुका म्हणे माझे माझे पोटी बळकट दूषण. आपल्याला आपला विचार करायचा, जगाचा नाही. या ठिकाणी असं दिसतं की सगळे लोक दुःख नाहीसं करून सुखाच्या पाठीमागे, पाप नाहीसं करून पुण्याच्या पाठीमागे, परमार्थ करणाऱ्यांचं सांगतोय, न करणाऱ्यांचा तर विषयच नाहीये, याच्यामध्ये अडकलेत. पण पाप पुण्यातीत होण्यासाठी, सुख दुःखातीत होण्यासाठी मात्र परमार्थ करणारे फार कमी आहेत. आणि जे काही म्हणतात आम्ही सुख दुःखातीत होण्यासाठी परमार्थ करतोय, पाप पुण्यातीत होण्यासाठी परमार्थ करतोय, हे नुसते बोलतायत, प्रत्यक्षात तसं नाही करत आहेत असं आढळतं. जे लोक म्हणतात असं म्हणतात बरेचसे की आम्ही सुख दुःखातीत होण्यासाठी प्रयत्न करतोय, आम्ही सुख दुःखातीत होण्यासाठी परमार्थ करतोय, पाप पुण्यातीत होण्याचा परमार्थ करतोय, असं काही म्हणताना आढळतात. परंतु त्यांच्या आचरणामध्ये मात्र तसं वाटत नाही. त्यांच्या आचरणामध्ये पुण्य प्राप्त करण्यासाठीच परमार्थ दिसतोय, सुख प्राप्त करण्यासाठीच परमार्थ दिसतोय, है की नाही. म्हणजे मी एकदम प्रेमाने सुखाने बोलतोय म्हणून तुम्ही येणार, रोजच झापायला लागलो, रोजच शिव्या द्यायला लागलं तर काय म्हणणार, महाराजांचं काही खरं नाही, आता जाऊ द्या. कारण दुःख मिळायला लागलं. सुखासाठी किंवा दुःखासाठी परमार्थ करणे नाही आपल्याला. आपल्याला परमार्थ कसा करायचा आहे, म्हणजे अहंकाराच्या कुठल्याही धर्मांचा स्वीकार करण्यासाठी आपला परमार्थ नाहीये. त्यांचा आपला स्वीकार नाहीच, त्यांचा आपला संबंध नाहीच हे लक्षात घेण्यासाठी परमार्थ सुरू आहे. पण आता दुर्दैव आहे, जसं लोखंड आणि अग्नी यांचं ऐक्य आहे तसं चिदाभास आणि अहंकार आणि त्या अहंकाराचे सगळे धर्म यांचं ऐक्य आहे. त्याला करणार काय, करणार काय आहे ना. आता मग आहे तर त्याला काय करावं, ओळखावं लागतं. त्याला काय ओळखावं लागतं, चिदाभासाचे धर्म ओळखा. काय अहंकाराचं काय सांगितलं तुम्हाला, हे सगळं अहंकाराचं आहे. अहंकाराचं काय काय, शरीर कोणाचं आहे, अहंकाराचं आहे. शरीरावरचे सगळे धर्म कोणाचे आहेत, अहंकाराचे आहेत. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, पाप पुण्य शुभ अशुभ चांगलं वाईट, हे सगळे धर्म कोणाचे आहेत, अहंकाराचे. हे सगळे कोण घेतय, कोणी घेतल्यासारखे वाटतायत, चिदाभास. मग चिदाभासाचे धर्म काय आहेत, चिदाभासाचे काय धर्म आहेत, ते पण इकडे आले पाहिजेत ना. त्याचे पण धर्म इकडे आले पाहिजेत. यांचे धर्म आपण पाहिले, हे सगळे याचे धर्म आहेत अहंकाराचे. मग त्याचे धर्म काय आहेत, चिदाभासाचे जे धर्म आहे त्याचे धर्म आहेत अस्ति भाती प्रिय, हे सगळे त्याचे धर्म आहेत. अस्तित्व, असणं, आहे वाटणं, आहे म्हणजे अस्तित्व, म्हणजे सत्ता, सत्ता अस्ति, हे जे धर्म आहेत हे मुळात त्या चिदाभासाचे आहेत. खरे सत्ता धर्म वर आहे, परंतु आपण समजण्यासाठी नाही, ते आलेत कुठून, तिकडून आलेले आहेत. कारण सूर्याचा जो प्रकाश असतो त्या प्रकाशाचा जो प्रकाश हा धर्म आहे तो आरशात पडून परावर्तित झाला तरी राहतोच, नाही का, तो संपत नाही. तसं चिदाभासाचं स्वतःचे धर्म काय, अस्तित्व भातित्व प्रियत्व, हे त्याचे धर्म आहेत.
आपल्याला माणूस प्रिय वाटतो, एखादा मनुष्य काय वाटतो, प्रिय वाटतो. का वाटतो, का वाटतो प्रिय? दोन कारणाने वाटतो. एक तर दोषाने पण प्रिय वाटेल किंवा दोष न घेतल्याने वाटेल. खरं तर प्रिय तो वाटतो ते एकाच कारणाने वाटतो, कारण त्या माणसामध्ये प्रियत्व हा जो गुण आहे तो त्याच्या आतमध्ये असलेल्या चिदाभासाचा आहे. कोणाचा आहे? चिदाभासाचा. पण एखादा माणूस मग प्रिय नाही वाटत, मग काय? त्यावेळेस आपल्या अहंकाराचा दोष असतो. जगत आपल्याला सगळं चांगलं वाटतं. जेव्हा चांगलं वाटतं तेव्हा तर त्यामध्ये जो चांगुलपणा दिसत असतो, म्हणजे प्रियत्व दिसत असतं, हे कशाचं असतं? चिदाभासाचं असतं. पण त्याच्याविषयी जेव्हा द्वेष येतो तेव्हा तो अहंकाराचा धर्म असतो. ऐक्य येते, म्हणजे एकच पदार्थ आपल्याला कधी प्रिय वाटतो, कधी अप्रिय वाटतो. लोखंडाचा गोळा तापवल्यानंतर नीट जर बघितलं तर कधी कधी तो लालबुंद गोळा वाटतो आणि कधी कधी आकार वाटतो. लोखंडाच्या तापलेल्या गोळ्याकडे बराच वेळ पाहत राहा, काय होईल? सूर्याच्या गोळ्याकडे पहा किंवा लोखंडाच्या गोळ्याकडे पहा. जेव्हा तुम्ही लोखंडाच्या गोळ्याकडे पाहत राहाल तेव्हा काही वेळा तो अग्नीचा गोळा वाटेल आणि काही वेळा तो गोलाकार गोल वाटेल. काही वेळा आकारावर लक्ष जातं आणि काही वेळा अग्नीकडे लक्ष जातं. त्याचप्रमाणे जगातल्या कुठल्याही पदार्थाकडे आपण बघितलं तर काही वेळा त्याच्यातल्या प्रियत्व या गोष्टीकडे लक्ष जातं आणि काही वेळा त्याच्यातल्या दोष म्हणजे अहंकारातल्या कुठल्याही भागाकडे लक्ष जातं. मुळात त्यामध्ये जे प्रियत्व आहे ते चिदाभासाचं आहे. त्याच्यामध्ये जे जाणणं आहे, ज्ञान, हे कोणाचं आहे? ते चिदाभासाचं आहे. त्याच्यामध्ये जी सत्ता म्हणजे अस्तित्व आहे ते सुद्धा चिदाभासाचं. तुम्ही या ठिकाणी जे बसलेले आहात, या ठिकाणी तुमचं जे अस्तित्व दिसतं, हे अस्तित्व हे शरीराचं आहे असं वाटतंय. माणूस म्हणजे आपण तो शरीर आला की आपण म्हणतो आला, शरीराच्या येण्यालाच आपण तो आला असं समजत असतो. पण शरीराचं जे अस्तित्व आहे ते मुळात चिदाभासाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. जर त्या शरीरातला चिदाभास गेला तर आपण काय म्हणतो? आता आला म्हणतो का? आता काय म्हणतो? गेला, तेव्हा खरं बोलतो. आता तुम्ही इथे आलेत का नाही? आलेत. तुम्ही आले म्हणजे कोण आलंय? मी समजतोय शरीर. समजा इथून एखाद्यातला आतलं सगळं निघून गेलं तर आता काय म्हणणार? गेला. मग याला आलं म्हटलो होतो का मी? याला आलं असं म्हटलो, ते चुकीचं होतं. पण ह्याच्यातलं जीव निघून गेला म्हणजे चिदाभास गेला की मग चिदाभास गेला म्हणजे चिदाभासासह सगळा तो आतला जो पुंचका आहे तो गेला की मग म्हणतो गेला. मग आधी तर शरीराला आला म्हणत होता, म्हणजे काय? तो भ्रम आहे. भ्रम आहे. म्हणजे अस्तित्व शरीराचं वाटतंय पण ते शरीराचं नसून कोणाचं आहे? चिदाभासाचं. म्हणजे माझं अस्तित्व वाटतंय, याचं अस्तित्व वाटतं, पण याचं नसून कोणाचं आहे? ते चिदाभासाचं. याच्यातला तो जर निघून गेला तर याचं अस्तित्व नाही असं लक्षात येईल. मग ते जाण्याची वेळ कशाला बघायची? तो गेला नाही तेव्हाच लक्षात घ्यावं की याचं अस्तित्व नाहीच आहे, मुळात हे खरं नाहीये, त्याची सत्ता आहे, याची सत्ता नाहीये. आणि जाणणं जे आहे, जाणलं पण जे जात आहे ते बुद्धीने जाणलं जात नाही, कारण बुद्धी अहंकाराचा एक भाग आहे. अहंकार बुद्धी एकच आहेत, एक अंतःकरणाचेच आहेत ते. त्यामुळे जाणलं जातं. आम्ही हे जाणलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा कोण जाणतं? बुद्धीने जाणलं असं म्हणतो. माझ्या बुद्धीने मी ओळखलंय, माझ्या बुद्धीने शोधलं मी. बुद्धी जड आहे, बुद्धीला काहीही जाणता येत नाही. डोळे जड आहे, डोळ्याला काही दिसत नाही. डोळ्यामध्ये चिदाभास असल्याशिवाय दिसणारच नाही. कारण प्रेतालाही डोळे असतात, दिसत का नाही? चिदाभास नाही. म्हणजे डोळ्यामध्ये पाहण्याची जी शक्ती आहे ती कोणाची आहे? चिदाभासाची. जाणणे, पाहणं म्हणजे जाणणं, जाणण्याची शक्ती, सत्ता आणि प्रियत्व हे जे आहे ते कोणाचं आहे? चिदाभासाचं आहे. आणि ते जर काढलं तर तो पदार्थ जाणू शकत नाही, त्याचं अस्तित्व संपतं आणि तो प्रिय राहत नाही. माणूस मेला मग त्यातला चिदाभासासह तो बाकीचा सगळा पुंजका निघून गेला तर उरलेलं जे आहे त्याचं अस्तित्व संपलेलं असतं, त्याची जाणीव संपलेली असते, त्याच्याविषयीचं प्रियत्व काही राहत नाही. मग हे जेव्हा होईल म्हणजे माणसातलं हे सगळं निघून गेलं
मग रडत बसतो आपण. रडतो का आपण? रडतो का? रडतो कोणासाठी? स्थूल देहासाठी रडत असतं तर स्थूल देह खालीच आहे की. स्थूल देह कुठे गेलाय? कुठं? तिथंच येतो. चिदाभासासाठी रडत असतं तर चिदाभासासोबत का जात नाही? चिदाभासासाठी रडतो ना, तर मग चिदाभासासोबत जा, का जात नाही? चिदाभासाशी त्याला घेणं देणं नाही आणि स्थूल शरीराशी घेणं देणं नाही. पण चिदाभास आणि स्थूल देह म्हणजे चिदाभास आणि अहंकार यांचं जे ऐक्य झालेलं आहे त्याच्याशी घेणं देणं आहे. ते जेव्हा ऐक्य तुटल्यासारखं होतं तेव्हा रडायला लागतं. आणि हा भ्रम आहे. हा काय? हा भ्रम आहे. मुळात ऐक्य हाच भ्रम आहे. कधीही अग्नी आणि लोखंडाचं ऐक्य होत नाही, तसं चिदाभासाचं शरीराचं कधीही ऐक्य होत नाही. म्हणून कोणीही माणूस मेला तर रडायचं नाही. जर रडले तर हा विषय लक्षात आलेला, रडले तर हा विषय लक्षात आलेला नाही. अवघड आमचं जरा प्रेम होतं, आमचा जरा आपुलकीचा माणूस होता, तुम्हाला मी वाचू शकत नाही. रडत बस. लोक म्हणतील दगड काय? दगड आहे का काय? दगडाचं हृदय आहे कायच? रडणे हा धर्म अहंकाराचा, चिदाभासाचा नाही. आपण चिदाभास जर झालो तर रडू शकत नाही. काय करू शकत नाही? द्वंद्व स्वीकारू शकत नाही. आपण चिदाभास झालो तर काय स्वीकारू शकत नाही? द्वंद्व स्वीकारू शकत नाही. अग्नी कधीही लोखंडाचं घनत्व घेत नाही. हे अग्नीला कळावं, तसं चिदाभासाला कळावं की अहंकाराचा कुठलाही धर्म मी कधीही घेत नाही, जरी त्या अहंकाराशी एकरूप झालो तरी. काय हे त्याला लक्षात यावं तर तो चिदाभास शहाणा झाला. चिदाभास शहाणा कधी होईल? चिदाभासाच्या अवस्था आहेत ना शहाणवाण्याच्या. चिदाभासाने शहाणा म्हणजे तुम्ही शहाणे कधी झाला? अहंकाराचा कुठलाही धर्म, या कुठल्याही धर्माशी माझं ऐक्य अजिबात नाही. हे सगळे अहंकाराचे धर्म तुम्हाला म्हणजे चिदाभासाला प्रत्येक क्षणाला सांगत राहणार आहेत की तुझं माझं ऐक्य आहेच आहेच. असं काही करणार ते कोण? अहंकाराचे धर्म. की चिदाभासाला म्हणणार तुझं आणि माझं ऐक्यच आहे, आहेच, कळूनच देणार ते आपल्याला. आणि तुम्ही प्रत्येक वेळेस जर म्हणत राहिले तुझं आणि माझं ऐक्य नाहीच, तर फार नंतर ते तुटेल. जसं नवऱ्याला लग्न झाल्यानंतर बायको काय करते? प्रत्येक क्षणाला दाखवून देते की मी काय आहे. तुम्ही एकटे नाही आता. काय म्हणते? आता तुम्ही एकटे काय? मग तिला माहित असतं की कदाचित एकटे राहिले तर गडबड होईल, म्हणून आता काय आपण दोघच आहे काय? आता तिघ आहे. आपण फक्त तिघच आहे काय? माझे आई बाप आहे, आपले नातेवाईक गोतवळा आहे एवढा मोठा. म्हणजे या सगळ्यांच्या द्वारे ती आपल्याला काय करते? बांधून टाकत असते. तसा अहंकार जो आहे तो काय करतो? तुम्ही फक्त म्हणा, फक्त म्हणा तुम्ही की माझा तुमचा काही संबंध नाही. मग ती तुम्हाला दाखवते तुमचा त्याचा कसा संबंध नाही ते, आहे की नाही? फक्त म्हणा तुम्ही, शरीराला म्हणा फक्त माझा तुझा काही संबंध नाही. शरीर दाखवेल तुम्हाला कसा संबंध आहे ते, नाही का? मग हातच दुखेल, पायच दुखेल, डोकंच दुखेल, तापच येईल. एवढ्यात तुम्ही जर तरी तुम्ही दळकट बळकट राहिले, धैर्य ठेवलं तर ऍक्सिडेंटच होईल आणि पायच चांगला कापला जाईल. मग रडत बसेल. मग 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 म्हणाल काय? माझा शरीराचा काही संबंध नाही, आहे की नाही? म्हणाल काय? बरं, सगळ्यात दुःखाने तुम्ही डळमळले नाही, सगळी दुःख झाली, पाय तुटला तरी तुम्ही म्हणले आपला ह्या शरीराचा काही संबंध नाही असे म्हटले समजा, तर मग काय सुख देईल? सुख उलट करून बघेल. असं नाही तर असं. दुःखामध्ये जर तुम्ही डळमळले नाही, समजा एखादा दुःखात डळमळत नाही, कारण दुःख हे धर्म कोणाचे? अहंकाराचे. एखादा डळमळला नाही दुःखामध्ये, तरी ठाम राहिला की नाही आपण ह्याचा आपला काही संबंध नाही, मग सुख मिळेल. मग सुखामध्ये तरी हा काय करतो? रममाण होतो. मग कुठलं सुख देईल? कुठलंही सुख देईल. कुठलं पाहिजे ते सुख. काहींना पैशाचं सुख, पैशाच्या सुखात भुलवेल, काहींना शरीराच्या सुखात भुलवेल. कोणाला कसल्या सुखात भुलवेल तो अहंकार काही सांगता येत नाही. भुलवेल तो. दुःखात डळमळला नाही तर सुखात भुलवेल, पापात डळमळला नाही तर पुण्यात डळमळेल, पुण्यात नाही डळमळलं तर पापात डळमळेल, शुभ मध्ये डळमळला नाही तर अशुभ मध्ये डळमळेल, अशुभ मध्ये डळमळला नाही तर शुभात डळमळेल, पण डळमळा.
पण दाखवून देणार आपलं ऐक्य आहे. आणि साधू संत सांगतात आपलं ऐक्य नाहीये. चिदाभासाने हे शिकत राहणं. चिदाभास म्हणजे जीव. चिदाभास म्हणजे कोण? जीव. या जीवाला शिकवत राहायचंय की आपला त्यांचा काही संबंध नाही. अहंकार आणि अहंकारापासून निर्माण झालेल्या कुठल्याचाही आपला काहीही संबंध नाही दिसत असला तरी. आणि आपण नाही ऐकलं, साधू संतांनी सांगितलेलं नाही ऐकलं, महाराज सांगतात ते ऐकलं नाही, तरी सुद्धा तुम्हाला कोणी ना कोणी दाखवून देणारच आहे, नाही का? कुठल्याही गोतावळ्याचा ना आपला काही संबंध नाही. मुळात या शरीराचा ना आपला काही संबंध नाही. खरा विषय काय आहे? याचा आणि आपला काही संबंध नाही. वाटतोय आता, पण असला तर कसा आहे तो? तप्ताय पिंडवन मतम आहे. आता आहे तर कसा आहे? तप्ताय पिंडवन मतम असा संबंध आहे. खरा तर नाहीच आहे. याचा जर आपला काही संबंध नाही तर याच्या बाहेर पडलेल्या कुठल्या पदार्थाचा आपला संबंध असणार आहे? मग आपण काय म्हणतो? हे माझं आहे. काय माझं इथे? माझं काय? बायको, नवरा, पुत्र, संपत्ती, काय माझं आहे? हे माझं नाही. हे जितकं दृढ करत चलाल तितकंच आतमध्ये प्रवेश होईल, नाही तर जाता येणार नाही. कारण हे सगळं ऐकून जर बायकोला बायको माझी म्हटलं, नवऱ्याला माझा नवरा म्हटलं, संपत्ती माझी म्हटलं, नातेवाईक गोतावळा माझा म्हटलं, बोलण्यात नाही आचरणात, तर तुम्हाला या ठिकाणी या विषयामध्ये प्रवेश कधीही करता येणार नाही. पचनी पडत असेल पुढच्या क्लासला येत जा, पुढच्या पाठाला या. नाही पडलं, पुण्य करण्याचा परमार्थ करा. भरपूर सुरू आहे जगामध्ये परमार्थ, तिकडे जा, तो परमार्थ करा. कारण मुलं ऍडमिशन घेतात आमच्याकडे, इंजिनिअरिंगला येतात, आल्यानंतर 1 महिन्यात त्याला लक्षात येतं आपलं काही काम नाहीये, जातात निघून ऍडमिशन दुसरं. काही मुलं MBBS ला येतात, ते ऍडमिशन घेतात, काही दिवसात लक्षात येतं की आपलं काही जमणार नाही, नंतर कॉमर्सला घेतात. काही मिलिटरीत भरती होतात, 1-2-4 महिने फार हालत होते, पळून जातात तिथून. असंच आहे. पण काही संन्यासी होतात, संन्यासी होऊन तिथं लक्षात येतं की संन्यासाचं जीवन जगूच शकत नाही, पळून जातात तिथं, गृहस्थी होतात पुन्हा. अडचण नाही काही, नाही का? जर तुम्हाला चिदाभासाच्या अवस्था प्राप्त करायच्या असतील तर काय करावं लागेल? पहिल्यांदा हे लक्षात घ्यावं लागेल की अहंकाराचा आणि त्या अहंकारामुळे निर्माण झालेल्या सगळ्या दोषांचा आणि आपला काहीही संबंध नाही, जरी वाटतो तरी. ही माझी बायको आहे असं वाटतं, पण अजिबात नाहीये तसं. हा माझा नवरा आहे असं वाटतं, पण अजिबात नाहीये. ही माझी संपत्ती वाटतं, पण अजिबात नाहीये. जगापुढे तुम्ही राहत असं, महाराजांपुढे असं सांगू नका. कमीत कमी महाराजापुढे काय करावं? खरं राहावं आचरणात. कुठे? स्वतःला फसवू नका. फक्त स्वतः म्हणजे स्व म्हणजे आपण, महाराज आणि ईश्वर, या तिघांना फसवायचं. बाकी जगात तुम्ही सांगा ही माझी बायको आहे बरं का, हा माझा नवरा आहे, ही संपत्ती आमचीच आहे. महाराजांपुढे आले की म्हणायचं काय? हे आमचं काही नाही. महाराज म्हटले मग कोणाचं आहे? तर काय म्हणावं? ज्याचं असेल त्याच आहे, नाही का? ज्याचं असेल त्याच आहे. मग चाललंय काय? करणे का न करणे दोन्ही, लावणी प्रकृतीच्या मानी, तिच्या माथ्यावर त्यांचं आहे म्हणायचं. मग महाराज म्हणले ठीक आहे देऊन टाक मला. मग म्हणायचं नाही आमचं आहे. मग काय म्हणायचं? मग आमचं आहे. मग संपला परमार्थ. मग व्यवहार सुरू होतो पुन्हा. म्हणून म्हणणं सोपं आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल की माझं नाही, तेव्हा काय होणार आहे? परीक्षेची वेळ आली तर गडबड होणार. तुम्ही म्हटले हे माझं नाही, तर महाराज म्हणणार मग काय? समजा परीक्षेची वेळ आली, महाराजांनी तुमची खरंच आली परीक्षा, तर महाराज काय म्हणणार? तुमचं नाही ना, मग सांगा कोणाचं आहे. तुम्ही म्हटलं प्रकृतीचं आहे, मग महाराज म्हटलं ठीक आहे दे मला. मग देतील काय? थोडं जरी हृदयामध्ये असं धाकधूक झाली की समजायचं आपल्याला अजून खूप अभ्यास करत राहायचंय, करायचंय अभ्यास. काय हरकत नाही ना, अभ्यास करायचंय आपल्याला. आपण काय लगेच एकदम फायनल परीक्षेला पासच व्हायचंय असं काही करायचं नाही, परत देऊ परीक्षा, आहे की नाही? पण जर आपल्याला या अहंकाराच्या धर्मांपासून बाजूला होता आलं नाही तर या सगळ्या अभ्यासाचा काही उपयोग नाही. त्यांनी सांगितलंय ते, त्यांनी सांगितलेलं आहे की तप्ताय पिंडवन मतम, पण आपण काय करतोय? तसं मानतच नाही. त्यांनी सांगितलं की त्याच्यात भेद आहे, त्याच्यात ते खरं नाहीये,
दृष्टांतामध्ये असं आहे की अग्नीचा आणि लोखंडाचा कधी संबंध होतच नाही, फक्त दिसतो. तसाच शरीराचा ना आपला काही संबंध नाहीये, त्यामुळे या शरीराच्या येण्या जाण्याने आपल्याला काही फरक पडत नाही. आपण मेलो काय आणि जगलो काय, देह राहो अथवा जाओ, याने आपल्याला काही फरक पडत नाही. पण हा दृढ भाव जो आहे, हा दृढ भाव येण्यासाठी आपल्याला कधी प्रयत्न करायचा आहे, कधी करणार? अरे देहा मेलो काय जगलो काय याचा काही संबंध नाही. आपण काही निगरगट्ट झालेलो नाही, रगील नाही झालेलो. बाउंड्रीवर उभा असलेला सोल्जर हा रगील असतो, निगरगट्ट केलेला असतं त्याला देशाने, की मेला तरी बेहत्तर, ते तो काय रगील केलेला असतं त्याला प्रयत्नपूर्वक. आपण काही तसे रगील झालेलं नाही, निगरगट्ट झालेलं नाही. आपण ह्यातलं खरं तत्व लक्षात घेतोय. पण या देहाचा जाण्याचा आणि राहण्याचा प्रश्न काही घेणं देणंच नाही आम्हाला, असं वाटण्यासाठी याच्या बाहेरच्यापासून आधी सावध व्हायला पाहिजे, हे की नाही? इथून आधी सावध व्हायला पाहिजे. ज्या ज्या पदार्थात तुम्ही गुंतलेले आहात, ज्या ज्या पदार्थात तुम्ही अडकले आहात, ते महाराजांना द्या. सगळं सोपं काम असतं. काय करावं? वित्तात गुंतलेलं असेल, वित्त महाराजांना अर्पण करून टाकावं. सगळं देता येत असेल तर सगळंच द्यावं. समजा 100 एकर एखाद्याला जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये तो अडकलाय असं त्याला दृढपणे लक्षात आलं, सगळी 100 एकर जमीन महाराजांना देऊन टाकावी. ज्या ज्या पदार्थात तुम्ही अडकलेले आहे असं तुम्हाला वाटतं, ते सगळे पदार्थ महाराजांना अर्पण करा. आता तुम्हाला सगळे नातेवाईकात आम्ही अडकलोय, आता नातेवाईकांना कसं तुम्हाला अर्पण करावं? म्हणजे महाराज म्हणजे मी उदाहरण म्हणून मी घेतो, मला कसं काय अर्पण करावं सांगू, कसं करावं? महाराजांकडे यावं, महाराजांना म्हणावं, महाराज जेवढे काही नातेवाईक ते सगळे तुम्हाला मी अर्पण केलेत. बरं ठीक आहे, अर्पण केलेस का नाही? मग आता कुठल्या नातेवाईकडे जायचं का नाही जायचं हे कोणी निर्णय देणार? मग काही परिस्थिती आली, कुठल्याही नातेवाईकांनी काही म्हटलं, महाराजांकडे यायचं, महाराजांना म्हणायचं, महाराज हे तुमचे नातेवाईक मला असं बोलवतायत, येऊ जाऊ का नको जाऊ? तुमच्या नातेवाईक कोणाचे? महाराजांचे. तुमच्या नातेवाईकांनी मला आमंत्रण दिलेलं आहे 10व्याचं, मैतीचं, वाढदिवसाचं. आता मी जाऊ का नको हे तुम्ही सांगा. महाराज म्हटले जा, बिंदास जायचं. पण काय म्हणून जायचं? महाराजांचे नातेवाईक आहेत, आपला काय संबंध आहे? जायचं, मस्त त्यांनी दिलेलं खायचं प्यायचं, मजा करायची, यायचं परत. आपला त्यांचा काही संबंध नाही, आहे की नाही? करता का अर्पण सगळे नातेवाईक मला? देणार ना महाराज, देतील महाराज. तुम्ही महाराजांची काय परीक्षा बघता काय? मग त्यांना गिफ्ट द्यायचं असेल तर काय, है ना? गिफ्टचा प्रश्न ना. महाराजांना माहिती आता जायचं, गिफ्ट काय देऊ का नको? महाराज देतील बरोबर गिफ्ट. महाराज सांगतील जाऊन तिथं 2 कान फटात लाव, त्याच्या लावाल काय गिफ्ट? द्याल का गिफ्ट? ते खरंच जर महाराजांवर श्रद्धा आहे तर देणार का? असं नाही देणार. मग महाराजांना काय द्यायचं देतील. महाराज म्हणतील ठीक आहे, माझ्याकडे एक ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, ते देऊन त्यांना सांगतील ना महाराज. काय 2 मारायलाच सांगतील असं नाहीये. मग ते गमतीचा भाग सांगितला मी. पण खरंच त्याची लायकी ती असेल तर महाराज तेही सांगतील, एक काठी घेऊन जाऊन 2 काठ्या ओढून ये त्याच्या अंगावर, नाही का? करता आलं पाहिजे ते. आणि त्याला सांगायचं माझा काही संबंध नाही, तुम्ही महाराजाचे नातेवाईक आहेत, आहे की नाही? म्हणजे गुलाम जो असतो तो काय, तो फक्त फॉलो करतो. मालक काय म्हणेल तो फक्त फॉलो करतो. तो कशाला विचार करतोय की त्याला लागल का नाही लागल, नाही का? गुलामाला सांगितलं 2 आसूड ओढ त्याच्या अंगावर, 3ऱ्या माणसाच्या अंगावर. तो गुलाम म्हणतो का त्याला लागल नाही लागणार, काय म्हणत नाही. तो म्हणतो मला सांगितलं, मालकाने हाणलं मी, संपला विषय, आहे की नाही? असं काय करू नका, मारामारी करू नका. हे फक्त एक गमतीचा भाग सांगितला. तर असो, दान करणं किती सोपं आहे. सगळे दिले ना तुम्ही, सगळे, पण दिले का? तुम्ही सगळे नातेवाईक अर्पण केले, पण केले का? न करता केले, पण केले. म्हणजे नातेवाईकांना अर्पण करण्याचा विधी किती सोपा आहे मी तुम्हाला सांगितलं. पण विधिवत करायचं. त्या विधिवत म्हणजे आपल्या मनातल्या मनात, हा महाराज सगळे देऊन टाकले नातेवाईकात, असं झालं की मग ते काय होत नाही. कारण तुम्ही मनातल्या मनातच दिलेत. मग मनातल्या मनातच तुमचा तुम्ही निर्णय लावून झाला, आता नको जाऊया, नाही का? विधिवत जर तुम्ही महाराजांना सगळं ज्याच्या ज्याच्यात तुम्ही अडकलेत ते देऊन टाकलं, विधिवत देऊन टाकायचं, की आपण त्याच्यापासून संपला विषय, आहे की नाही? जनक राजाने सगळी संपत्ती विधिवत याज्ञवल्क्य मुनींना अर्पण केली. याज्ञवल्क्य मुनींनी ती त्याला सांगितले, ठीक आहे, आता हे सगळी संपत्ती कोणाची आहे? माझी आहे. हे राज्यकारभार सगळा कोणाचा आहे? माझा आहे. माझं आहे सगळे, आता माझं आहे असं समजून चालव. आणि ते निघून गेले. याज्ञवल्क्य मुलगी निघून गेले. आणि त्याला काय सांगितलं जनकाला? माझं समजून चालव. आणि त्यांनी त्याच भावाने चालवलं, म्हणून जनक राजा हे ब्रह्मनिष्ठ समजले जातात, नाही का? लोकांना जरा बरं वाटलं असेल
कारण महाराज पण म्हणतील आता ही सगळी संपत्ती माझी समजून वापर. कारण गाडीमध्ये जीव होता, महाराजांना गाडी अर्पण करायला गेला, पण आतमध्ये याज्ञवल्क्य मुनी जनक राजाचा दृष्टांत लक्षात आहे. त्यामुळे महाराजांना काय म्हटलं, महाराज ही गाडी अर्पण करतो तुम्हाला, पण जनकाचं तेवढं लक्षात ठेवा, तो दृष्टांत लक्षात ठेवा तुम्ही. कारण याज्ञवल्क्याने काय केलं होतं, सगळी संपत्ती पुन्हा, तसं आम्ही तुम्हाला गाडी दिलेली आहे, पण आता तेवढं लक्षात ठेवा. मग महाराज म्हणणार बाबा ठीक आहे, आता माझी गाडी आहे, मी तुला वापरायला देतो, तूच वापर. गमतीचा भाग आहे, असं काही करू नका. जिथपर्यंत आपला एखाद्या पदार्थामध्ये जीव अडकलेला असतो त्या पदार्थाचा भोग घेत राहा. पण मी जे सांगतो हे लक्षात घ्या की ते काही खरं नाहीये. तुमची संपत्ती असो, तुमच्या सगळे पदार्थ असो, जे अहंकारापासून निर्माण झालेले ते सगळे कुठलेही पदार्थ, नातेवाईक, पैसा, काय जे असेल ते, या सगळ्यांचा तुम्हाला वाटतं तिथपर्यंत भोग घ्या. पण हे नक्की लक्षात ठेवा, मृत्यू येण्याच्या आत सावध व्हा. कारण तुम्ही मेले तर मात्र हे काही माझ्यासारखं सांगणं यमदूत करत नाहीत किंवा यम करत नाहीत, किंवा पुढे गटांगळ्या खाताना हे काही ज्ञान प्राप्त होणार नाही. मनुष्य देहामध्येच हा विषय लक्षात घेता येतो. म्हणून याच जन्मी याच डोळा, याच देही याच डोळा, आपल्याला हा विषय लक्षात घ्यायचा आहे. आपल्याला जेव्हा जसं जसं प्रयत्न करता येईल त्याप्रमाणे आपापल्या अधिकारानुरूप प्रयत्न करत राहा, पुढे 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 जात राहा. जसं बाहेरून आपण आत गेलो तर अहंकाराचे जे आतले लेकरं आहेत, अहंकाराची जी आतली लेकरं आहेत, त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला विभक्त होता येईल, त्याच्याशी एकरूप असतानाच. जसा अग्नी हा लोखंडाशी एकरूप असतानाच वेगळा असतो, तसं आपल्याला हे छाया अहंकार योरैक्यम लक्षात घेतलं पाहिजे. तसा आपल्याला विषय हा लक्षात घेतला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. त्यासाठी आपल्याला आपले सद्गुरू या मार्गामध्ये पुढे पुढे जाण्यासाठी मदत करोत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्याच कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.